त्याला दुसरं नाव आहे वज्रगड. इंद्राचं वज्र. एक्झॅक्टली. इंद्राचं सगळ्यात सक्षम असलेलं शस्त्र म्हणजे वज्र. इंद्र हा जर वज्राबरोबर असेल तर त्याचा सामना कोणी नाही करू शकत. एकदा वज्र हातातनं गेलं की इंद्राला कोणी हरवू शकतं. एक्झॅक्टली हाच पुरंदरचा विकनेस होता. आणि ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे की जी आपल्याला मिर्झा राजांचा फार पुळका असतो खूप लोकांना, पण त्यांच्या मनात काय होतं तर ते त्याच्यामध्ये म्हणतात की शिवाजी महाराजांच्या पुंडाईसाठी म्हणजे बंडखोरीसाठी औरंगजेब बादशाह तुला जर त्यांना काही शिक्षा द्यायची असेल तर विजापूरचा हल्ला करून विजापूरची आदिलशाही संपवली की त्यांना दे. त्यांचं प्रोफेशनलिझम बघता बघता पत्र कशी लिहावी ह्याचे ना मला 4-5 छान उदाहरणं दिसली आणि ती मला व्ह्युअर्सना सांगायला खूप आवडेल की पत्र कशी लिहिलेत मिर्झा राजा जयसिंग आणि हे कलम मिर्झा राजा जयसिंगांनी औरंगजेबाला पाठवलंय. म्हणजे काय जादूटोनच केलाय मिर्झा राजांवर. आणि एवढ्या एकाही ठिकाणी आपण म्हणतो मिर्झा राजे एवढे मुरलेले नेतृत्व आणि कमांडर आहेत आणि असं त्यांना कसं काय स्वतःच्या जादूमध्ये अडकवलं, काय जादू केली महाराजांनी माहिती. काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की मुरारबाजींनी ठरवलं की आपल्या मालकाला आपल्या राजांना आज तह करायला यावं लागतंय, तर मराठ्यांचं रक्त सांडताना दिसण्याऐवजी जर मुघलांचं रक्त सांडतंय हे त्यांना पुरंदरच्या खालच्या छावणीतनं दिसलं तर त्यांच्यावरती प्रेशर थोडं कमी आपल्याला दिसून येईल. आणि तो पुरंदरचा तह म्हणजे काय, तो म्हणजे फक्तच पराभव का अजून काहीतरी आहे ते आपण आजच्या भागात डिस्कस करायचा प्रयत्न. नमस्कार, हिस्ट्री ऑफ द महाराष्ट्र पुढील भागामध्ये सर्वांचं स्वागत आहे. सचिन तेंडुलकर 2004 मध्ये जेव्हा टेस्ट मॅच खेळत होता आणि ती टेस्ट मॅच खेळून जेव्हा तो परत भारतात आला तेव्हा त्याला जाणवलं की काहीतरी गडबड आहे बुवा, मला काहीतरी डिस्कम्फर्ट होतोय माझ्या हाताला. आणि तेव्हा नंतर त्याला जाणवलं की हे काहीतरी वेगळं आहे. एवढी जड बॅट घेऊन खेळणारा जो खेळाडू होता त्याला सुद्धा नंतर जाणवायला लागलं की काहीतरी दुखतंय, काहीतरी गेम बदललाय. आणि नंतर जेव्हा डायग्नोसिस झालं तेव्हा त्याला कळलं की त्याला टेनिस एल्बोचा त्रास सुरू झालेला आहे. प्लास्टिक बॅट सुद्धा जेव्हा त्याला उचलता आली नाही तेव्हा त्याला जाणवलं की हे किती गंभीर आहे आणि हे एक कारण असू शकेल की त्याला थोडंसं डिप्रेशन आलं असेल. तसंच आपण जर बघितलं की अमिताभ बच्चन 90s मध्ये जेव्हा त्यांना फायनान्शियल अडचणी आल्या तेव्हा जे मित्र होते, जे सगळे ज्यांच्याबरोबर काम करण्यासाठी उत्सुक होते, ती लोकांनी सुद्धा एक दुरावा ठेवला आणि अमिताभ बच्चन फायनान्शियल क्रायसिस मध्ये गेला. मोठ्या माणसांच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक असा क्षण येतो जेव्हा आपल्याला डिप्रेशन येऊ शकेल. तर अशा वेळी खरा जो व्यक्ती आहे त्याचं कौशल्य दिसतं की दटून राहायचं. तो काळ जेव्हा सरकतो तेव्हा नंतर परत अच्छे दिन आएंगे ह्याची एक भावना ठेवायची. तशीच एक गोष्ट जी शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडली म्हणजे पुरंदरचा तह. मग सुयोग, तू जरा ह्या पुरंदरचा तह ह्या आधी घटनेचा एक पार्श्वभूमी आम्हा सर्वांना देऊ शकशील काय? हो, नक्कीच. आणि तू उदाहरणही सुरुवातीला खूप छान दिलीस. म्हणजे आपल्याला दिसतं की सचिनच्या लाईफमध्ये तो डाऊन पिरियड आल्यानंतर त्याने ही बिकेम द फर्स्ट मॅन ज्याने वन डे मध्ये 100 रन केले. तो पहिला माणूस झाला ज्याने 100 सेंचुरीज केल्या. किंवा अमिताभ बच्चन हे पहिले व्यक्ती ठरले की ज्यांनी कौन बनेगा करोडपती सारखं एक मोठी मालिका आणि त्यांनी तिथेही त्यांची वेगळी छाप सोडली. अगदी. आणि असंच आपल्याला महाराजांचंही दिसून येतं. तर पार्श्वभूमी द्यायची झाली तर आपण मागच्या भागामध्ये म्हणजे संभाजी महाराजांच्या भागामध्ये किंवा मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्ध या भागामध्ये जायच्या आधी आपण शाहिस्तेखानाचा पाठ घेतला आणि आपण शाहिस्तेखानाची फजिती कशी झाली ते बघितलं. बरोबर. त्याच्या आधी अर्थातच आपण 2 भागांमध्ये अफजल खानाचा वध कसा केला ते पाहिलं. एवढे सगळे पराक्रम केल्यानंतर अर्थातच शिवाजी महाराजांच्या वरती रुसणारे लोक होते, त्यांच्यामध्ये मुघल होतेच. बरोबर. आणि औरंगजेबाला तर पहिल्यापासूनच शिवाजी महाराजांचा राग होता हे आपण शाहिस्तेखानाच्या एपिसोडमध्ये पाहिलं. तो आपण त्याची लिंक देऊ, ज्यांनी पाहिलं नसेल ते डिटेलमध्ये ते पाहू शकते. तर अर्थातच औरंगजेबाला आता कळलं की ह्या माणसाला थांबवायची गरज आहे. आणि मग अशा वेळेला त्याने मिर्झा राजे जयसिंग यासारख्या मातब्बर माणसाला दक्षिणेत पाठवलं. आणि मिर्झा राजे जयसिंगांनी काय काय पराक्रम केला किंवा त्यांनी काय मुत्सद्देगिरी वापरली ज्याच्यामुळे शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करायला लागला. म्हणजे आपण जसं आता तू सचिन आणि अमिताभ बच्चनचं म्हटलं तसं शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला हा असा प्रसंग ज्यावेळेला इट वॉज लाईक हिज ब्रेकिंग पॉइंट. अशा परिस्थितीत ते आले की इथून काही होऊ शकतं. म्हणजे कदाचित मला असं वाटतं की महाराजांच्या जागी दुसरा कोणी माणूस असता तर तो म्हणाला असता आपण बरं आपलं राज्य जे काय उरतंय ते बरं हरिहरी करत बसू, पुन्हा आदिलशाह आणि औरंगजेबाच्या मागे जाईल. पण इथून महाराजांनी त्यांना स्वतःला वेगळं डिफाईन केलं आणि इथून पुढे त्यांचा राजाभिषेकापर्यंतचा प्रवास 23 किल्ले महाराजांनी या तहामध्ये दिले. तिथून पुढे 200 किल्ल्यांपर्यंतचा प्रवास, हा सगळा प्रवास शिवाजी महाराजांना डिफाईन करतो. खरंच आहे. बाउन्सिंग बॅक जे आपण म्हणतो
ते शिवाजी महाराजांच्या ह्या सगळ्यातनं प्रकारातनं, ह्या सगळ्या प्रकरणातनं आपल्याला दिसून येईल. आणि तो पुरंदरचा तह म्हणजे काय, तो म्हणजे फक्तच पराभव का अजून काहीतरी आहे, ते आपण आजच्या भागात डिस्कस करायचा प्रयत्न करूया. मस्त. आणि आज आपण जे सगळं आपण चर्चा करणार आहोत, तर याचे बेस काय, याचा एव्हिडन्सेस तू कुठले देणार आहेस? अगदी, म्हणजे आपण आपल्या टायटलमध्ये सुद्धा इन्शाय हफ्ता अंजुमन किंवा मिर्झा राजांची पत्र असं लिहिलेलं आहे. ह्याची एक खूप छान गंमत आहे. आपण आग्र्याहून सुटका ह्याचं पॉडकास्ट सगळ्यात पहिले केलं होतं. आणि आग्र्याहून सुटकामध्ये आपल्याला मिर्झा राजांबरोबर त्यांचा एक मुन्शी होता, उदयराज मुन्शी, आणि त्याचा उल्लेख बऱ्याचदा आपला त्या पॉडकास्टमध्ये आला होता. हा उदयराज मुन्शी जो आहे, ह्याने पुढे आपल्याला एकदम पुढे उडी घ्यावी लागेल. ज्यावेळेला महाराज आग्र्यावरनं सुटून परत वगैरे आले, त्याच्यानंतर मग मिर्झा राजा जयसिंगांचा रस्त्यात मृत्यू झाला. ह्या मृत्यूसाठी मिर्झा राजा जयसिंगांना 2 मुलं होती, एक रामसिंग आणि किरतसिंग. किरतसिंग हा मिर्झा राजा जयसिंगांबरोबर होता. या किरतसिंगला असा संशय आला की ह्या उदयराज मुन्शीने मिर्झा राजा जयसिंगांना काहीतरी विषबाधा केलेली आहे. आणि मग ह्याच्यामुळे किरतसिंग हा उदयराज मुन्शीच्या मागे लागला त्याचा जीव घ्यायला. अच्छा. उदयराज मुन्शी हुशार होता आणि तो मुत्सद्दी होता, ते आपल्याला पुरंदरच्या तहात सुद्धा थोडंसं कळेल. त्याने डोकं लावलं. तो बुरहाणपूरच्या मनसबदार जो होता त्याच्याकडे गेला आणि उदयराज मुन्शीने आपला धर्मच बदलला. अरे बापरे. सो उदयराज मुन्शी झाला तल्यार खान. हो का? आता तल्यार खान झाल्यानंतर किरतसिंग काय, त्याचा बाप सुद्धा त्याचं काही वाकडं नाही करू शकत, कारण औरंगजेबाचा डायरेक्ट वरद हस्त आला त्याच्यावरती. औरंगजेबाने त्याला आपल्यापाशी बोलवून घेतलं आणि तिथून जाताना या तल्यार खानने म्हणजेच उदयराज मुन्शीने सगळा जो पत्र व्यवहार आपल्या बरोबरचा होता, कारण तो मिर्झा राजांचा मुन्शी होता, सगळी पत्र फारसीतनं अतिशय उत्तम लिखाण करायचा तो, त्याने ती सगळी पत्र आपल्या बरोबर घेतली. त्यामुळे ही पत्र कित्येक वर्ष गायब होती. शेवटी सर जदुनाथ सरकारचे आहेत, त्यांनी अर्ली 19th सेंचुरी 20th सेंचुरी म्हणजे 20व्या शतकामध्ये बनारसला एका कायस्थ कुटुंबांकडे त्यांना ही सगळी कागदपत्र मिळाली. ह्या कागदपत्रांचा उपयोग तल्यार खानचा मुलगा हिमायत यार ह्याने फारसीतनं पत्र कशी लिहावी हे तो मेल्यानंतर लोकांना शिकवण्यासाठी उपयोग केला, की पत्र लेखन कसं असावं. अर्थातच ते सगळं पुन्हा जुन्या काळात, त्याचा मुलगा म्हणजे त्याच काळामध्ये 17व्या शतकातच होता, पण ही कागदपत्र अशीच पुढे पुढे लोकांकडे पडून राहिली आणि ती शेवटी जदुनाथ सरकारांना मिळाली. आणि ती वाचल्यानंतर त्यातनं मिर्झा राजा जयसिंगांनी काय डोकं लावलं ते सगळं आपल्याला ह्या कागदपत्रांमधून दिसून येतं. समजलं. सो हफ्त म्हणजे 7. सो इन्शाय हफ्त अंजुमन म्हणजे 7 पत्र महत्वाची ती मिर्झा राजा जयसिंगांची आपल्या ह्याच्यातून दिसतात. सो मिर्झा राजा जयसिंगांनी औरंगजेबाशी जे काही कम्युनिकेशन केलं, सिक्रेट कम्युनिकेशन असेल किंवा उघड कम्युनिकेशन असेल, पण पत्राद्वारेच, कारण आता जसं आपण ईमेल्स करतो तसं त्या काळात त्यांना पत्र लिहावी लागत होती. आणि त्यात हे लांब आहेत ना, ते आता बसलेत पुण्याजवळ पुरंदर म्हणजे, आणि ते औरंगजेब आहे दिल्लीला, मग त्याच्याशी संभाषण तर करावं लागेल. सो हे सगळं आपल्याला मिर्झा राजांचं मन काय सांगतंय ते या सगळ्या संदर्भांमध्ये दिसून येतं. या संदर्भांचा उल्लेख घेऊन आज आपण सगळे चर्चा करणार. येस. आता हे मिर्झा राजा जयसिंग हे व्यक्तिमत्व काय, म्हणजे हे एवढा असा एक हिंदू राजा, राजपूत राजा, हा मुघलांच्या पदरी कसं काय, कसं झालं? चालेल. नाही, ह्याच्याबद्दल ना मिर्झा राजा जयसिंगांची मी थोडी माहिती सांगतो. ती सांगायच्या आधी आपल्या व्ह्युअर्सना पण मला सांगायचंय की ना, कृपया ह्याचा गैरसमज करून घेऊ नका. मला काही कमेंट्स अशा आल्यात, ह्याच्या आधी आपण मिर्झा राजा जयसिंगांबद्दल बऱ्याचदा कथन केलंय. आपण मिर्झा राजा जयसिंगांबद्दल जे बोलतो ते काही व्ह्युअर्स हे राजपूत ह्या जातीला लावतात. आपण कधीच आपल्या पॉडकास्टमधून आपण जे काही इतिहास सांगतो त्यात ना, कोणत्याच जातीला, कोणत्याच पंथाला, कोणत्याच रिजन मधल्या भागातल्या प्रभागातल्या माणसांना कधीच शिव्या देत नाही. बरोबर. उद्या राणा प्रताप म्हटलं की तुझं आणि माझंही ऊर भरूनच येतं. उद्या आपण ज्या वेळेला छत्रसाल बुंदेलाबद्दल बोलतो त्याही वेळेला आपल्याला ऊर भरूनच येतो, पण तो ऊर ते राजपूत आहेत म्हणून भरून येत नाही, त्यांचं कर्तृत्व बघून भरून. बरोबर. मिर्झा राजा जयसिंगांची मी आताची माहिती सांगेन ह्या प्रश्नाचं उत्तर देताना, आणि सगळा पुरंदरचा तह आपण हे प्रकरण बघू त्यावेळेला मला ज्या वेळेला जमेल त्या वेळेला मी मिर्झा राजांचे गुण आणि अवगुण सांगेन, मला काय वाटतं ते सांगेन. बाकी व्ह्युअर्सनी ठरवावं की मिर्झा राजा जयसिंग कसे होते. सो आता मी जे काही सांगणार आहे हे मिर्झा राजा जयसिंग या व्यक्तीबद्दल सांगणार आहे. समजलं. मिर्झा राजा जयसिंग हे कछवाह म्हणजे प्रभू रामचंद्रांचे लव आणि कुश हे 2 पुत्र होते. त्या कुश ह्या मुलाच्या वंशातले म्हणजे कछवाह राजपूत. सो ते स्वतःला अर्थातच प्रभू रामचंद्रांशी जोडून घेत. मिर्झा राजे जयसिंगांचा जन्म आजचाच 17 मे, आज आपण रेकॉर्डिंग करतोय, हा अजून एक आठवड्याने आपला आपण पब्लिश करू एपिसोड, बट 17 मे 1611 या दिवशी मिर्झा राजे जयसिंगांचा जन्म झाला.
मिर्झा राजे जयसिंगांचा म्हणजे तो अकबर बादशाह म्हटलं की मानसिंग हा जो एक रजपूत आहे तो फार प्रॉमिनंट होता त्या अकबराच्या काळामध्ये. सो त्या मानसिंग रजपुताचे हे पणतू, म्हणजे तसे असे नावाजलेल्या खानदानातले हेरिटेज आहे. पण आता ते हेरिटेज कसं आपल्याला कळतं ना, की दर 1-2 पिढ्यांमध्ये ना, ज्यावेळेला एक प्रसिद्ध पुरुष जन्माला येतो त्यानंतर 1-2 पिढ्यांमध्ये परत सगळे नाव खराब करणारे लोक जन्माला येतात आणि मग 3ऱ्या-4थ्या पिढीत जर कोणी असा उभा नाही राहिला तर ती संपतं. अदरवाईज पुन्हा एकदा त्यांचं चांगलं व्हायला सुरुवात होतं. आणि मिर्झा राजे जयसिंगांच्या बाबतीत हेच दिसून येईल. सो मानसिंग ह्याचा जो मुलगा होता त्याचं नाव जगत सिंग. हा जगत सिंग लई दारू प्यायचा. अच्छा. सो मानसिंग हा 1611ला मिर्झा राजे जयसिंगांचा जन्म झाला. 1614ला मानसिंग भगवान को प्यारा हो गया. त्याच्या आधीच त्याचा मुलगा जगत सिंग दारू पिऊन गेलेला होता. बापरे. आता जगत सिंगाला 2 मुलं होती. एक होता महासिंग आणि दुसरा होता भावसिंग. आपण त्याचं एक हे म्हणजे त्यांची जी हायरार्की आहे ती आता स्क्रीनवरती दिसते व्ह्युअर्सना. सो हा महासिंग जिवंत असून आणि तो मोठा असून सुद्धा त्यावेळेला जहांगीर बादशाह होता, म्हणजे औरंगजेबाचे आजोबा, शहाजहानचा बाप जहांगीर. अरे मुघले आझम मधला सलीम आहे ना, तो अनारकलीच्या मागे नाचणारा, तो म्हणजे जहांगीर. त्याचं नाव दुसरं सलीम. सो हा जो सलीम किंवा जहांगीर बादशाह ह्याने महासिंगला, तो ज्येष्ठ असूनही त्याला डावलून भावसिंग जो होता त्याला ते अंबरचं राज्य दिलं. अंबरचे म्हणजे आताचं जे जयपूर आहे त्याला पूर्वी अंबरचं राज्य म्हणत असत, मग ते जयपूरचं राज्य झालं. अच्छा. सो त्या अंबरची गादी जी होती ती ह्या मिर्झा राजे जयसिंगांच्या काकाला त्याला दिली, भावसिंगला. हा महासिंग आणि हा भावसिंग हेही दारूमध्ये होते. हेही दोघं लवकरच दारू पिऊन मेले. अखेर वयाच्या 10व्या वर्षी 1621ला मिर्झा राजे जयसिंग यांच्याकडे ही गादी आली. आता जो भावसिंग होता त्याला मिर्झा ही पदवी दिलेली होती, पण मग आता ती गादी बरोबर पदवी अशीच जहांगीर बादशाहने दिलेली नाही. ही पदवी जी होती ती मिर्झा राजा जयसिंगांनी कमावलेली पदवी. बरं. सो मिर्झा राजे जयसिंग हे शूर होते, हे आपल्याला बऱ्याच उदाहरणांवरनं दिसून येतं. त्यांच्याकडे ना 1000 स्वारांची मनसब होती. इथून ते अक्षरशः शहजाद्याला ज्या मनसबदारी, जेवढी मोठी मनसबदारी मिळते तेवढ्या मनसबदारीकडनं कसे पोचले ते आपल्याला दिसेल. सो 10व्या वर्षी हजारांची मनसबदारी त्यांच्याकडे होती. तर अखेर मग नंतर हा जो जहांगीर बादशाह होता त्याचा मुलगा शहाजहान बादशाह झाला. हा जो शहाजहान होता त्याचा पुढे त्याला ती सगळी ही पोरं झाली, शाह शुजा, दारा शिको आणि औरंगजेब, मुराद बक्ष. हे सगळं आपण मागच्या भागामध्ये औरंगजेबाचं ज्यावेळेला आपण इतिहास पाहिला त्यावेळेला पाहिलं, औरंगजेबाचे भाऊ आणि त्यांच्यातले वाद. येस. सो हा शाह शुजा जो होता ह्याला कंदहारला शहाजहान बादशाहने पाठवलं होतं की तिकडचे जे अफगाण लोक आहेत ते फार त्रास देतात, त्यांच्याकडचं राज्य जिंकून ये. या शाह शुजाबरोबर गेलेला महत्वाचा माणूस जयसिंग. अच्छा. तिकडे जयसिंगाने, त्याला मिर्झा नव्हते ते, त्यामुळे मी त्यांना जयसिंग म्हणतोय, तिकडे जयसिंगाने 50,000ची फौज उभी केली आणि शाह शुजाला कंदहारचा किल्ला मिळवून दिला. ह्या पराक्रमासाठी शहाजहान बादशाहने मिर्झा राजा जयसिंगांना मिर्झा ही पदवी दिली. मिर्झाचा अर्थ शेहजादा. अच्छा. सो एवढी मोठी पदवी त्यांना त्यासाठी मिळाली. त्यांचा भाव बराच वधारला, हळूहळू त्यांची मनसब वाढायला सुरुवात झाली. ह्याच्याशिवाय अजून एक उदाहरण आहे ज्याच्यामध्ये ना मिर्झा राजा जयसिंगांचं शौर्य दिसून येतं. औरंगजेब एक 14 वर्षांचा होता, तर शहाजहान आणि त्याचे 3 शेहजादे हे हत्तींची झुंज पाहत होते. एक त्यांच्यातल्या हत्तीचं नाव सुधाकर होतं, दुसऱ्या हत्तीचं नाव मला माहिती नाही. त्या सुधाकर हत्तीचं नाव एवढ्यासाठी महत्वाचं कारण तो ज्या वेळेला त्यांची झुंज चालू असताना पिथरला त्याला तो औरंगजेबाच्या दिशेने आला. औरंगजेब त्याला 14 वर्षांचा होता. आपण औरंगजेबाचा स्वभाव आणि बाकी सगळ्या गोष्टी मागच्या भागात पाहिल्या, पण त्याही वेळेला मी म्हटलं होतं की औरंगजेबाला कधीच कोणी भित्रा म्हणू नये. औरंगजेब कधीच भित्रा नव्हता. ते 14 वर्षाचं बेणं हत्ती अंगावर धावून आल्यानंतर सरसावला, घाबरला नाही. त्याने आपल्याकडचा भाला त्या हत्तीवर फेकून मारला, त्याला इंजर्ड केलं हत्तीला, हत्ती जखमी झाला. हे सगळं चालू असताना हत्ती जवळ येऊन त्याने आपल्या सोंडेने त्याच्या घोड्याला मारलं, तर घोडा खाली पडला, औरंगजेब खाली पडला. आता 14 वर्षाचं दुसरं पोरगं पळालं असतं तिथून. औरंगजेब तिथून तलवार उपसून सरसावला हत्तीवरती हल्ला करायला. या वेळेला शाह शुजा आणि दुसरा माणूस जो मैदानात औरंगजेबाला वाचवायला उतरला तो म्हणजे मिर्झा राजे जयसिंग. सो ह्या एका गोष्टीतनं पुन्हा एकदा दिसून येतं की मिर्झा राजे जयसिंग हे शूर होते आणि त्यांच्याकडे शौर्य दाखवण्याची कसब होतं. दुसरी गोष्ट, फक्त लॉयल्टी किंवा फक्त शौर्य नाही, चमडी बचाव हे एक मिर्झा राजे जयसिंगांचं गुण म्हणा किंवा अवगुण म्हणा, ते आता तुमचं तुम्ही ठरवा काय आहे. आपण मागच्या वेळेला ज्यावेळेला ही सगळी यादवी पाहिली
औरंगजेब आणि त्याच्या भावांमध्ये होणारी, त्याला आपल्याला माहित होतं की दारा शिकोह हा राजधानीत बसलाय. तो ज्येष्ठ पुत्र आणि शहाजहानचा आवडता. शहाजहानला वाटत होतं ह्यालाच बादशाह करायचंय. ही यादवी झाली म्हटल्यानंतर आता सगळे दिल्लीत पळाले. सो तो दिल्लीत येऊ नये शहा शुजा म्हणून सुलेमान शिकोच्या हाताखाली मिर्झा राजे जयसिंगांना पाठवलं. हाताखाली म्हणजे काय, मिर्झा राजे सगळं करणार, ते नावाचं जे काय आहे ते, कारण आपलं पोरग आहे ना, उद्या ते बादशाह होऊ शकतं किंवा काय, त्याच्यामुळे सुलेमान शिकोच्या हाताखाली मिर्झा राजे जयसिंगांना पाठवलं. ह्या मिर्झा राजे जयसिंगांनी शहा शुजाला सुद्धा हरवलं युद्धामध्ये. म्हणजे ते पराक्रमी तर होतेच, पण गंमत अशी झाली की ते हरवल्यानंतर त्यांची परत मनसब वाढली. त्यांना 7,000ची मनसब मिळाली. ही मनसब वगैरे त्यांनी सगळी आनंदाने घेतली. ह्याच्यानंतर दारा शिको आणि औरंगजेब आणि मुराद बक्ष यांचं युद्ध सामूगडला झालं. दारा शिकोचा पराभव झाला, तो पळून गेला. हे कळल्यानंतर मिर्झा राजांनी हळूच सुलेमान शिकोला कारण दिली की अरे आता तुझा बाप हरलाय, तो दारोदारी भटकतोय, तू पण आमच्याबरोबर राहू नको, तू तुझा जा, म्हणून त्याला सोडून दिलं. आपली चमडी बचाई. दिल्लीला आले ते, आणि दिल्लीला आल्यानंतर त्यांच्याकडे एवढी पॉवर नक्कीच होती की औरंगजेब त्यांना येऊन भेटेल हे त्यांना माहिती होतं. तसा औरंगजेब त्यांना भेटला आणि मग औरंगजेबाला पाठिंबा देऊन मिर्झा राजे जयसिंग त्यांच्याबरोबर राहिले. म्हणजे ज्याने आता मनसब वाढवली तो गेला तेल लावत, तो होत नाही बादशाह, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये, पण जे जिंकतायत त्यांच्या बाजूने आम्ही. अच्छा. सो मिर्झा राजांचं अजून एक रूप आपल्याला दिसतं की ह्याला तुम्ही राजकारण धुरंदर म्हणा किंवा चमडी बचाव स्वभाव म्हणा किंवा काही म्हणा, त्यानुसार मिर्झा राजांनी आपली चमडी बचाई आणि त्यांनी स्वतःचा फायदा करून घेतला की त्यानंतर औरंगजेबाने पण त्यांना एक 2.5 लाख उत्पन्नाचा प्रदेश गिफ्ट केला ह्याच्यासाठी. म्हणजे तिथून मनसब वाढली प्लस इथून 2.5 लाख उत्पन्नाचा प्रदेश पण. स्वतः असा हा मिर्झा राजा जयसिंग एक खूप मोठा व्यक्ती मुघली सल्तनतला. आता जेव्हा त्यांना सांगितलं की जा आणि शिवाजी महाराजांना आयदर हरवा, पकडून आणा वगैरे, तर त्यांनी काय तयारी केली असेल, ते कसे आले दख्खनीला, त्याचं काय तू सांगू शकशील की ते आता निघाले तर किती सैन्य घेऊन निघाले, कोण कोण होतं त्यांच्या बरोबर? ठीक आहे, तर मग हे शास्ताखानाची फजिती झालीच होती. ह्याच्याशिवाय औरंगजेबाची दाढी म्हणतात तशी सुरत महाराजांनी लुटली, दाढी ओढली औरंगजेबाची, त्याच्यामुळे दुसऱ्या प्रकारे फजिती झाली. म्हणून मिर्झा राजे जयसिंगांना सप्टेंबर 1664ला औरंगजेबाने त्याच्या 48व्या वाढदिवसाला सांगितलं की आता तू जा दख्खनमध्ये. सो औरंगजेबाने मिर्झा राजांना पाठवलं. त्याच्याबरोबर जी सेना होती त्याचे सगळ्याचे तपशील कुठे दिलेले नाहीयेत, पण शाहिस्ते खानाबरोबर जी सेना आली होती ती त्यांनी तशीच ठेवलेली होती. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर असलेली सेना ही इतिहासकार गजानन मेहेंदळे यांनी दिल्याप्रमाणे 77 ते 80,000, जशी शाहिस्ते खानाबरोबर होती तशीच सेना, खूपच मोठी सेना आहे. आणि हे पुन्हा घोडदळाचं झालं म्हणजे बाकी पायदळ तर विचार कराल तर त्याच्या पलीकडचंच आहे. तर एवढी सगळी सेना घेऊन मिर्झा राजे जयसिंग हे दख्खनमध्ये उतरले. अजून कुठले मोठे सरदार त्यांना येऊन मिळाले? सो त्यांच्याबरोबर आपण नेहमी ऐकतो तो सगळ्यात मोठा सरदार म्हणजे दिलेर खान. अच्छा. दिलेर खानाबद्दल आपल्या इकडे खूप निगेटिव्ह विचार आहेत आणि तो तसाच होता. मिर्झा राजे जयसिंग हे या पूर्ण मोहिमेचे मुख्य होते. दिलेर खान त्यांच्या बरोबर आलेला एक छोटा सरदार होता. मुळात दिलेर खानावरती औरंगजेबाचा राग होता, कारण पठाणांचं औरंगजेबाच्या काळामध्ये एक बंड झालं होतं, त्यामुळे ओव्हरऑलच पठाणांवरती औरंगजेबाचा विश्वास नव्हता. सभासदांनी असं म्हटलंय की मिर्झा राजे जयसिंगांवरती लक्ष ठेवण्यासाठी दिलेर खानाला पाठवलं होतं, पण ते तसं नाही, कारण औरंगजेबाला स्वतःलाच आधी पठाणांचाच राग होता. असो. सो त्याच्याशिवाय दाऊद खान कुरेशी, त्याच्यानंतर कुतुबुद्दीन, असे काही त्यांच्याबरोबर सरदार होते. काही बरेच राजपूत सरदार सुद्धा त्यांच्याबरोबर होते. असं सगळं मिळून हे 77 ते 80,000चं सैन्य मिर्झा राजे जयसिंगांबरोबर होते. आता मिर्झा राजे जसे जसे यायला लागले ते साधारण जानेवारीला बुऱ्हाणपूरला पोहोचले, जानेवारी 1665ला, आणि मग पुढे मार्चला ते पुण्यात पोहोचले. असा तो त्यांचा प्रवास सगळा झाला. अच्छा. रस्त्यात मिर्झा राजे जयसिंग शांत नव्हते. मिर्झा राजे जयसिंगांची पद्धत वेगळी होती. त्यांनी काय केलं तर शिवाजी महाराजांचे जे जे शत्रू आहेत त्यांना गोळा करायला सुरुवात केली. जावळीचे चंद्रराव मोरे ते मिर्झा राजे जयसिंगांना जाऊन मिळाले. अर्थातच दोघांचा शत्रू सेम शिवाजी महाराज, त्याच्यामुळे आणि तिथे फक्त चंद्रराव असाच उल्लेख आहे. म्हणजे ते म्हणतात ना, सुंभ जळला तरी पेळ गेला नाहीये. आता जावळी गेली, रायगड गेला तरी हे स्वतःला चंद्ररावच म्हणवतात. अजून कोण चंद्रराव त्यांना म्हणतात देवाला ठाऊक. तो तिथे उल्लेख आहे, चंद्रराव येऊन भेटले. दुसरे म्हणजे ज्याच्या बापाचा कोथळा बाहेर काढला असा फाजल खान जो आदिलशाहीमध्ये होता, तो सोडून मिर्झा राजे जयसिंगांकडे गेला. पुन्हा दोघांचं इंटेन्शन एकच
ह्याच्याशिवाय मिर्झा राजा जयसिंगांनी तू बघितलंस ना मायन्युटली त्यांची मुत्सद्देगिरी काय महत्वाची होती ह्याच्यातनं मिर्झा राजा जयसिंगांचा विचार दिसून येईल आणि ते कसे वेगळे होते. शाहिस्ते खान आणि अफजल खान असा विचार नाही करू शकले हे आपल्याला मिर्झा राजा जयसिंगांमधून दिसून येईल. त्याने एकतर शत्रू गोळा केले. पुण्याला आल्यानंतर किंवा रस्त्यात येत असताना जेवढे जेवढे जमीनदार हे शिवाजी महाराजांना मिळू शकतील, त्यांच्या बाजूने जाऊ शकतील, अशांना बोलवून काहींना धमक्या देऊन आणि काहींकडनं बॉन्ड लिहून घेतात ना, तसा बॉन्ड लिहून घेतला की मी शिवाजी महाराजांच्या बाजूने जाणार नाही. सो हे अशा प्रकाराने जे पाटील देशमुख जे कोण होते त्यांच्याकडनं शिवाजी महाराजांना मिळणारी मदत बंद केली. ह्याच्याशिवाय त्यांनी पोर्तुगीज, आता पोर्तुगीज तर दक्षिणेत होते, गोव्यामध्ये होते, त्या पोर्तुगीजांना सुद्धा एक पत्र लिहून जानेवारी 1665 मध्येच कळवलं की तुम्ही शिवाजी महाराजांना मदत करायची नाही. ह्याच्याशिवाय अजून एक मोठा माणूस जो आपल्याला खूप अनपेक्षित आहे असा माणूस मिर्झा राजांना माहिती होता की जो शिवाजी महाराजांना मदत करेल, तो होता आदिलशाह. आता आपल्याला वाटतं की यार आदिलशहाच्या राज्यातनच तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, तर आदिलशाह का मदत करेल? पण आदिलशहा आणि शिवाजी महाराज या दोघांचा शत्रू औरंगजेब, मुघल. कारण आदिलशहाला माहिती होतं की आत्ता शिवाजी महाराजांवर हल्ला होतोय, पण त्यांच्या दक्षिणेला मी आहे, लगेच ते हारले की ते सगळं सैन्य माझ्याकडेच येणार, त्यामुळे त्यांना मदत करतील हे माहिती होतं. त्यामुळे त्यांनी विजापूरच्या आदिलशहाला थोडंसं असं पत्रबित्र पाठवून तुला मी डिस्काउंट देईन, तुला जी खंडणी भरायची त्याच्यात वगैरे सांगितलं. पण अंतर्मन त्यांचं सांगत होतं की आदिलशहा काही आपल्या बाजूने पूर्णपणे नाही. ह्याच्याशिवाय पुण्यात पोहोचल्यानंतर मिर्झा राजांनी काय काय केलं ना, मी थोडं मॅपवरती दाखवतो, म्हणजे आपल्याला मॅपवरनं गोष्टी कळायला सोप्या होतील की मिर्झा राजांनी अजून नाकेबंदी कशी केली शिवाजी महाराजांनी. तर आता तुला साधारण इकडे दिसत असेल हा इथे कोंढाणा, म्हणजे इथे हे पुणे, बरोबर. इथे पुण्यामध्ये मिर्झा राजे जयसिंग आले. आता त्यांनी काय काय केलं असेल, तू हे दक्षिणेतला पाहिलंस तर हे चिपळूण दिसते, त्याच्या दक्षिणेला अजून गोवा आहे, इकडनं नाकेबंदी केली शिवाजी महाराजांची, पोर्तुगीज मदत नाही करणार. हे दुसरीकडे दक्षिणेला आपल्याला आदिलशाही दिसतीये, इकडनं मदत येणार नाही असं त्यांनी प्रयत्न केला, म्हणजे त्यांनी तशी पत्र तर पाठवली. पुण्याला आल्यानंतर त्यांनी काही माणसं इकडे लोहगड दिसतोय, या लोहगडच्या बाजूला आपलं म्हणजे दाऊद खान होता त्याला पाठवलं, आणि त्याच्याशिवाय हे लांब नरदुर्ग दिसतोय, इथपर्यंत आपली माणसं पाठवली. सो आपल्याला दिसतंय की त्यांनी पुण्याला थांबून महाराजांचा उत्तर आणि दक्षिण या दोन्हीकडनं नाकेबंदी करून टाकली की तिथून त्यांना कुठलीच मदत येणार नाही. आणि ह्याच्यानंतर मिर्झा राजांचा प्लॅन होता, इथे पुरंदर दिसतोय, बरेच इतिहासकार म्हणतात की पुरंदरला ना मिर्झा राजे असेच गेले, अपघाताने गेले. अपघाताने नाही गेलेत. पुरंदर बघितलं असतं कळेल की पुरंदरच्या पश्चिमेला आणि उत्तरेला स्वराज्य आहे आणि पुरंदरच्या दक्षिणेला आदिलशाही आहे. सो मिर्झा राजांना इथे मधोमध बसायचं होतं, कारण त्यांना माहिती होतं की माझे हे दोन्ही शत्रू आहेत, दोन्ही शाह्यांवर कसं लक्ष ठेवता येईल, तिथून गव्हर्न करता येईल. एक्झॅक्टली. सो हा विचार करून अखेर मिर्झा राजे जे होते त्यांनी पुण्यावरनं ह्या सगळ्या त्यांच्या हालचाली केल्या. बरोबर. आता ह्याच्याशिवाय मिर्झा राजे जयसिंगांनी अजून एक काम काय केलं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा इन्शाय हफ्ता अंजुमन का महत्वाचं ठरतं, त्यात त्यांनी जे पत्र लिहून पाठवलंय औरंगजेबाला, त्याच्यामध्ये मिर्झा राजे जयसिंग असं म्हणतात की मला गुप्तहेरांकडनं कळलेलं आहे की आदिलशहा हा अंतस्थरित्या शिवाजी महाराजांना अनुकूल आहे, तर मी कर्नाटकातले जे कोणी मनसबदार आहेत, पाटील देशमुख आहेत, त्यांना सुद्धा बोलवून आपल्या बाजूने करून घेतोय. बापरे. म्हणजे विजापूरमध्ये आदिलशाह सुद्धा त्यांच्याशी भांडण्यामध्ये व्यस्त राहील. काय केवढा विचार. सो हा सगळा विचार मिर्झा राजांनी ह्या पद्धतीने केला. तर ह्याला शिवाजी महाराज काय करत होते? त्यांनी पण काहीतरी लाईन ऑफ डिफेन्स ठेवली असेल. एवढा सैन्य, 80,000चं सैन्य येत आहे दक्षिण उत्तरेकडनं. अगदीच. सो शिवाजी महाराजांना कळलं की हे फार मोठं संकट आहे. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी काय केलं तर आपलं एक पत्र मिर्झा राजे जयसिंगांना पाठवलं. ते हेच पत्र का ज्याच्यामध्ये महाराज आधी शिवाजी महाराज मिर्झा राजांना म्हणतात की आपण दोघेही हिंदू? हा, हे एक चांगला मुद्दा मांडलायस तू. एक असं पत्र फार फेमस आहे ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगांना अरेतुरे करणारं एक पत्र लिहिलंय. त्याच्यामध्ये शिवाजी महाराज मिर्झा राजे जयसिंगांना सांगतात की तू हिंदू आहेस, तू औरंगजेबाच्या हाताखाली यायच्या ऐवजी जर स्वतःहून आला असता तर मी दक्षिणची पूर्ण म्हणजे माझं स्वराज्य तुझ्या हवाली करून तुझ्या सकट तुला दिल्लीचं राज्य घेऊन द्यायला मदत केली. बरोबर, हेच पत्र ते. हे पत्र एक खूप फेमस पत्र आहे. आणि ह्याच्याशिवाय त्या पत्राच्या शेवटला येताना शिवाजी महाराज त्याला म्हणतात की आणि ह्याच्यात सगळं तू म्हटलंय, हा तुम्ही वगैरे काही नाहीये, वयाचा टिपिकल शिवाजी महाराज. सो त्याच्यातनं शिवाजी महाराज मिर्झा राजा जयसिंगांना म्हणतात की मी शाहिस्ते खानाच्या खिशातनं चोरून आणलेली पत्र तुला दाखवेन आणि तुला जर ह्या सगळ्या गोष्टी मान्य नसतील तर मी आहे आणि तुझी तलवार आहे.
हे सगळंच पत्र, ह्याच्याबद्दल डॉक्टर अनुराधा कुलकर्णी यांनी त्यांच्या शिवछत्रपतींची पत्रे ह्याच्यामध्ये सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे पत्र बनारसमध्ये मिळालेलं आहे, फार उशिरा मिळालेलं आहे. आणि हे पत्र पर्शियन भाषेमध्ये एका माणसाला मिळालं आणि मग नंतर त्याने त्याच्या एका त्रैमासिकामध्ये ते प्रसिद्ध केलेलं होतं. पण ही सगळ्या गोष्टी पाहता मुळात शिवाजी महाराज हे कुठल्याच प्रकारे अशा पोझिशनमध्ये नव्हते की ते गळा धरून मिर्झाराजे जयसिंगांना तू तेरा करतील किंवा उद्धटपणे त्यांच्याशी बोलतील किंवा शाहिस्ते खानाच्या खिशातनं चोरून आणलेली पत्र ही तर थाप आहे, ही तर शक्यच नाही. आणि मुळातच महाराज चॅलेंजिंग भाषा वापरतील हे कधीच दिसत नाही त्याच्या पुढच्या पत्रांमधनं सुद्धा शिवाजी महाराजांनी. म्हणजे त्या पत्राचा नमुना म्हणजे त्यातलं लँग्वेज ते मॅच होत नाहीये इतर पत्रांबरोबर. येस. आणि हे सगळं पाहताना आपल्याला कळून येतं की हे एक पत्र बनावट पत्र आहे आणि ह्याला कुठलाही ऐतिहासिक आधार नाही. सो मी ह्या पत्राबद्दल बोलत नाही, मी ह्या पत्राबद्दल बोलतोय जे पत्र घेऊन शिवाजी महाराजांचा इन्शाय हफ्ता अंजुमनमध्ये त्या माणसाचं नाव दिलंय. कर्माजी नावाचा ब्राह्मण हा मिर्झाराजे जयसिंगांना सारखा भेटायला येत होता. तू विचार कर, मिर्झाराजे जयसिंग हे किती मुत्सद्दी होते. त्यांना माहितीये माझ्याकडे 80,000ची फौज आहे. त्यांना पत्र न वाचता माहितीये की हे पत्र कशासाठी आलंय. त्यामुळे आपल्या पत्रामध्ये सुद्धा औरंगजेबाला जे पत्र लिहिलंय ना मिर्झा राजांनी, ह्या काळामध्ये ही आपल्याला इन्शाय हफ्ता अंजुमनमध्ये औरंगजेबाला लिहिलेली बरीच पत्र मिळतात. त्याच्यात मिर्झाराजे जयसिंग औरंगजेबाला सांगतात की आपण जोपर्यंत ह्याला आपला हिसका दाखवत नाही ना तोपर्यंत हा जे काही सांगेल त्या भूलथापा असतील. म्हणजे एवढा विचार मिर्झा राजांनी ती पत्र न वाचताच केलेला होता. मग एक दिवस त्यांनी पत्र वाचायला घेतलं. आता शिवाजी महाराज काही कमी मुत्सद्दी नव्हते. शिवाजी महाराजांनी जे काही पत्र लिहिलंय ते पत्र वाचून आपल्याला कळतं की अरे काय भारी पत्र लिहिलंय. एका दगडात 2 पक्षी मारणं जे म्हणतात ते शिवाजी महाराजांनी या पत्रात नाही केलंय. महाराज म्हणाले की तुम्ही इकडे डोंगर दऱ्यांमध्ये जिथे आलेला आहात त्याच्याऐवजी आपण जर विजापूरवर गेलो तर तुमच्या फौजेसाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या होतील आणि मी तुमची मदत करतो आणि आपण दोघं जाऊ विजापूरवरती हल्ला करू. म्हणजे एक म्हणजे असं सांगणं की डोंगर दऱ्यांचा आमचा प्रदेश आहे, हा काय तुम्हाला झेपणार नाही. करेक्ट. आणि दुसरं म्हणजे आपलं संकट विजापूरवरती ढकलणं. वा, काय मुत्सद्देगिरी. मिर्झा राजा काही कमी नव्हते. मिर्झा राजा जयसिंगांनी शिवाजी महाराजांना रिप्लाय केलाय. तो रिप्लाय ऐकला की त्यांचा राजकारण धुरंधरपणा ह्याच्यातून दिसून येतो. मिर्झा राजे असं म्हणतात की बादशाही फौज जी आहे ती आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे. तू तुझे डोंगर दर्या आणि त्यांनी तूच लिहिलंय, त्यांनी तुम्ही वगैरे वयाने मोठे 50 वर्षांचे आहेत. हो, ते 55 वर्षांचे साधारण होते ज्यावेळेला ते इथे आले. ते वयाने मोठे आहेत आणि पॉवरनेही मोठे आहेत आणि त्यांच्याकडे बरीच सैन्य पण. ते जरी मनाने गुलाम असले औरंगजेबाचे तरी ते आता एका विशिष्ट लेवलला आहेत, त्यामुळे ते स्वतःला मोठे समजतच होते. त्यांनी लिहिलंय की तू तुझ्या डोंगर दऱ्यांच्या भरोशावर राहू नकोस. बादशाही फौज जी आहे तिच्या टापांखाली हे डोंगर दऱ्याचे ना ते सपाट करून जाऊ. काय कॉन्फिडन्स आहे. सो जर तुला तुझं जीव आणि मालमत्ता वाचवायची असेल तर एकच मार्ग आहे, ते म्हणजे गुलामी. औरंगजेब बादशहाची गुलामी पत्कर. सो हे ह्या पद्धतीने मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराजांचं पहिलं बोलणं झालं. ह्याच्यानंतर सुद्धा शिवाजी महाराजांचा वकील खूप वेळा प्रयत्न करत होता, पण मिर्झाराजे जयसिंग हॅड अन अपर हँड. सो त्यांनी भावच दिला नाही, त्यांनी ते भेटायलाच आले नाही. त्यांनी म्हटलं की ह्याच्यानंतर एक पत्र जे आलं होतं त्याला मी केराची टोपली दाखवली. थोडक्यात त्यांनी लक्षच दिलं नाही त्या पत्राकडे. आणि इथून आता मिर्झाराजे जयसिंगांनी सुरुवात केली त्यांचा ऍक्च्युअल मास्टर प्लॅन. सो ते पुरंदरला जायला निघाले. पुरंदरला त्यांनी अर्थातच पुढे दिलेर खानाला पाठवलं. दिलेर खान हे आपली फौज घेऊन पुरंदरच्या जवळ जाऊन कुठे आता जागा शोधायची हे ज्यावेळेला शोधायला गेला त्यावेळेला पुरंदरवरनं पहिलं महाराजांचं सैन्य जे होतं त्यांना कळलं शत्रू आलेला आहे, ते हल्ला करायला आले आणि त्यांनी हल्ला करून त्यांना परतवण्याचा प्रयत्न केला दिलेर खानाला. पण दिलेर खान काही परतला नाही. त्यांनी मराठ्यांना परतवून लावलं आणि मग मराठ्यांनी म्हणजे ते मराठी आपल्या पुरंदर गडावरती गेल्यानंतर दिलेर खानाने वेढा घालायला सुरुवात केली. आता हा जो पुरंदर आहे हा किल्ला थोडासा आपण समजून घेतला पाहिजे. हो, मी तर तुला विचारत होतो की आता पुरंदरचा पहिल्यांदा उल्लेख झाला ऍक्च्युअल किल्ल्याचा, की आता त्याच्यावर आक्रमण झालंय आणि आता तो पुरंदर हा जो किल्ला आहे एकतर साईजही खूप मोठा आहे. तर जर कम्पेअर करायचं म्हणलं पुरंदर किल्ल्याचं महत्व, तर ते जरा तू आपल्या व्ह्युअर्सला थोडं एक्सप्लेन कर की पुरंदर किल्ल्याचं महत्व, जॉग्राफिक जसं तू म्हणलास की बिजापूर आणि आदिलशाही आणि दख्खन याच्याकडे लक्ष ठेवणार आणि एवढ्या मोठ्या किल्ल्याचा किल्लेदार पण महत्वाचा. तर ह्याच्यावर किती फौज असेल, काय याचं होतं आणि त्याचे वीकनेस काय होता त्या किल्ल्याचा. अगदी. सो पुरंदर याचा अर्थ होतो इंद्र. ओके, त्याचा राजांचा राजा. राजांचा राजा. आणि ना तुला त्याचा रेफरन्स कसा लागेल ते पण मी सांगतो.
पुरंदर हा किल्ला जवळजवळ 2400 फूट उंच होता जमिनीपासून. बापरे, उंच आहे म्हणजे. त्याच्या पासून जमिनीपासून 2000 फुटावरती त्याची माची होती. माची कशाला म्हणतात तर तू ज्या वेळेला डोंगराला बांधणी म्हणून भिंत घालतोस त्याला तो होतो डोंगरी किल्ला. त्या डोंगरी किल्ल्याला एका सपाट थोडीशी जागा गेल्यानंतर त्याच्या आतमध्ये अजून एक उंचवटा असेल, अजून एक डोंगर असेल त्या डोंगरी किल्ल्याच्या त्या तटबंदीच्या आतमध्ये अजून एक. तर तो जो उंचवटा असतो त्याला तू अजून एक बांधणी घालतोस भिंतीची, आणि तो जो उंचवटा फायनली किल्ल्याच्या आतला जो उंचवटा असतो त्याला तू बाले किल्ला म्हणतोस. आणि ती जी बांधणी जिथे घातलेली असते त्याला माची म्हणतात. तर त्याची माची ही जवळजवळ 400 फूट खाली आहे, म्हणजे 2000 फुटावरती ती माची आहे. असा तो मोठा किल्ला आहे. त्या किल्ल्याच्या बाजूला अजून एक साधारण 1 मैलावरती दुसरा एक, म्हणजे ते म्हणतात ना मोठ्या भावाच्या खांद्यापर्यंत येणारा त्याचा लहान भाऊ, तो म्हणजे दुसरा किल्ला, त्याचं नाव रुद्रमाळ. आपले मराठी लोक, किंवा आता ह्यांनी मराठी लोकांनी हे नाव दिलंय का आपल्या पूर्वजांनी अजून कोण तिथे राज्य करणाऱ्यांनी नाव दिले माहित नाही, त्याला दुसरं नाव आहे वज्रगड. इंद्राचं वज्र. एक्झॅक्टली. इंद्राचं सगळ्यात सक्षम असलेलं शस्त्र म्हणजे वज्र. इंद्र हा जर वज्राबरोबर असेल तर त्याचा सामना कोणी नाही करू शकत. एकदा वज्र हातातनं गेलं की इंद्राला कोणी हरवू शकतं. एक्झॅक्टली हाच पुरंदरचा विकनेस होता. पुरंदरच्या खांद्याला लागणारा त्याचा लहान भाऊ रुद्रमाळ किंवा वज्रगड हा जर पडला तर पुरंदर पडला, आणि पुरंदर जिंकणं खूप सोपं आहे. आणि नेमका हाच विचार मिर्झा राजा जयसिंगांनी केला. मिर्झा राजा जयसिंग हे एक्सपिरियन्स्ड वॉरियर होते. त्यामुळे ज्यावेळेला दिलेर खानाने आपला वेढा घालायला सुरुवात केली तसे त्यांनी आपला मुलगा किरत सिंग ह्याला पुढे पाठवलं आणि त्याने पण वेढा घालायला सुरुवात केली. दाऊद खानाला मदतीसाठी पाठवलं. आणि मग मिर्झा राजे जयसिंग हे स्वतः पाहणी करायला आले. त्यांनी पाहणी केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला इन्शाई हफ्ता अंजुमन आणि आलमगीर दामा दोन्हीमध्ये दिसून येते की मिर्झा राजे सजेस्ट करतात की आधी रुद्रमाळ घ्या, मग तुम्हाला पुरंदर मिळेल. आणि मग पुन्हा एकदा ह्या पुरंदरच्या बाजूला कशी सगळी बांधणी केली होती ते आपण व्ह्युअर्सना एकदा स्क्रीनवरती दाखवूया. सो हा आपल्याला साधारण डाव्या बाजूला पुरंदर दिसतोय आणि उजव्या बाजूला वज्रगड दिसतोय. पुरंदरचा उत्तरेकडचा दरवाजा होता, तिकडे आपल्याला इकडे दिलेर खान दिसतोय, आणि हे जे गैरत आणि मुझफ्फर आहेत हे दिलेर खानाचे पुतणे होते. त्यांनी इथे बांधणी केली. दक्षिणेला आपल्याला इथे दाऊद खान दिसतोय, सो त्याला इकडे ठेवलं होतं. ह्याचा नंतर सिग्निफिकन्स सांगेन मी काय आहे ते, आणि आपण दाऊद खानाला इथे का हायलाइट करतोय ते. इथे आपल्याला त्याचा पुरंदरचा बाले किल्ला दिसतोय. इथे दिसतोय तर तोफखाना. इथे आतिश खान नावाचा मनुष्य होता ज्याला तोफखाना लावून ठेवलेला होता. सो ही, आणि इथे किरत सिंग आणि बाकी काही सरदार आपल्याला दिसतंय. सो अशा प्रकाराने पुरंदरला वेढा घातलेला होता. आणि इकडे जर आपल्याला उजवीकडे दिसतोय तर तुर्कताज खान किंवा मित्रसेन ह्यांना वज्रगड जो होता त्याच्यावरती वेढा घालायला सुरुवात केली होती. आता महत्वाची गोष्ट म्हणजे इथून आपल्याला उजवीकडनं एक डॉटेड लाईन दिसते जिने सांगितलंय तोफांचा मार्ग. सो हा तोफांचा मार्ग जो होता याच्यावरनं मुघलांनी आपल्या तोफा चढवायला सुरुवात केली. अच्छा, म्हणजे वज्रगडावरनं अशा त्या आणल्यावरती दोघांच्या मध्ये, बरोबर, की जिथून वज्रगड आणि पुरंदर ह्यांना सेपरेट करता येईल. सो दे कांट हेल्प इच अदर. आणि वज्रगड घ्यायला सुरुवात करायची. याच्यामध्ये 3 तोफा आणि त्या अजस्त्र तोफा होत्या. 80 बैल लागायचे. बापरे, 80 बैल हे ओढायला. आणि ह्यात मराठेवरनं हल्ला करतायत. मराठ्यांकडे फक्त दगड नव्हते, त्यांच्याकडे बंदुका होत्या आणि त्यांच्याकडे त्यावेळेचे जे अग्निबाण म्हणतात तेही होते. असे सगळे मराठे हल्ले करत असताना 80 बैल ओढून नेतील अशी अब्दुल्ला खान नावाची पहिली तोफ ही रुद्रमाळच्या समोर पोहोचली. तिला 3 दिवस लागले. त्याच्यानंतर मग फतेह लष्कर नावाची दुसरी तोफ, तिला 3.5 दिवस लागले. आणि त्याच्यानंतर तिसरी तोफ हवेली, अशा 3 तोफा वरती चढवल्या. साधारण 31 मार्चला हा वेढा सुरू झाला. आणि मग हा वेढा सुरू केल्यानंतर या तोफा हळूहळू चढवायला जेवढा वेळ लागला त्या वर चढल्यानंतर मग त्यांचे उपयोग दिसायला लागले. त्यांनी जसा मारा सुरू केला तसं रुद्रमाळचा किंवा वज्रगड जो होता त्याचा एक बुरुज हळूहळू कोसळायला लागला. 12 एप्रिलच्या दरम्यान तो बुरुज कोसळला आणि दिलेर खानने आपली माणसांना वर चढवायला सुरुवात केली. अच्छा, आता पुरंदर वेगळा पडला. पुरंदरवरनं इकडे काहीच मदत येईन अशी झाली. आणि अखेर 12 एप्रिल नंतर 2 दिवसांनी 14 एप्रिलला रुद्रमाळवरच्या मराठ्यांनी शस्त्र खाली ठेवली. कारण आता भांडणं शक्य नव्हतं आणि फक्त झाली असती तर माणसांची हत्या झाली असती, बाकी काही झालं नसतं. मिर्झा राजा जयसिंगांनी पुन्हा एकदा डोकं लावलं. हे त्यांनी इन्शाई हफ्ता अंजुमन मध्ये औरंगजेबाला पण लिहून कळवलंय.
मी त्या रुद्रमाळवरच्या सगळ्या लोकांना जिवंत जाऊ दिलं, कारण ते एक्झाम्पल सेट करत होते की तुम्ही जर शरणागती पत्करली तर तुमचे जीव आम्ही एक्झॅक्टली. आणि ते मिर्झा राजे जयसिंग म्हणतात, हे पुरंदरवरनं जेव्हा मराठे बघतील त्यावेळेला त्यांना आशा असेल की हीच गोष्ट आपल्या बाबतीत सुद्धा होऊ शकेल आणि आपल्यालाही जिवंत सोडते, सो दे विल गेट मोटिवेटेड टू सरेंडर. काय म्हणजे किती हुशार नेतृत्व आहे हे. हो, खूप विचार त्यांनी ह्या सगळ्याच्या मागे केलेला आहे. आता जवळजवळ हे संपल्यात जमा झालं होतं की आता रुद्रमाळ पडला, पुरंदरला काही फार वेळ नाही लागणार, खांद्यापर्यंत जो पोहोचत होता गड तोच आता हातात लागलाय, म्हणजे पुरंदरच्या गळ्याला नख लावणं सोपं झालेलं आहे. हे सगळं चालू असताना आता पुरंदरचा किल्लेदार कोण आणि त्याचं कर्तृत्व काय? येस, दुर्दैवाने पुरंदरचा किल्लेदाराचं नाव नाहीये. मुरारबाजी ह्यांना अर्थातच त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांचं नाव इतकं मोठं झालेलं आहे की बऱ्याचदा लोकांना वाटतं की मुरारबाजी हेच किल्लेदार होते. अच्छा. पण मुरारबाजी हा एक महत्वाचा माणूस पुरंदर किल्ल्यावरती होता शिवाजी महाराजांकडून. त्यांची पण गोष्ट आपण हळूहळू पुढे बघूया. पण आता पुरंदरवरती अशी गोष्ट झाली की त्यांना डोळ्यासमोर दिसतोय की आपला रुद्रमाळ पडला आणि आता आपल्यावरती ह्या गोष्टी शेकणार आहेत, ज्या काही शेकणार आहेत, ज्या तोफांची डिरेक्शन ती होती ती आता आपल्याकडे वळणार आहेत. बरोबर. आता सगळी आग ओकली जाईल ती पुरंदरवरती. पण पुन्हा पुन्हा मला हेच सांगायचं आपल्या व्ह्युअर्सना आणि सगळ्यांनाच की मराठे त्या काळातले जेवढे चिवट आणि चिकाटी होते त्यांच्यातला ना 50% जरी कॉन्फिडन्स आणि पॉझिटिव्हिटी आपल्याला आली ना तर आपण मिरॅकल्स करू शकू आपल्या लाईफमध्ये. त्यांचं इतकं बेदरकार वागणं होतं की ठीक आहे, रुद्रमाळ पडलाय ना, आपल्याकडे अजून आपला गड आहे, कोणीही झुकायला तयार नाही. तारीख आहे 14 एप्रिल, ज्या वेळेला रुद्रमाळ पडला, आणि दुसऱ्या कुणाच्या हातात जर पुरंदर असता तर तो पुढच्या 1-2 आठवड्यात पडला असता. इथून युद्ध सुरू झालं खरोखर पुरंदरचं आणि दिलेर खान आणि बाकी सगळ्या सरदारांचं. आता ह्याच्यात एक गंमत झाली, मराठ्यांनी आपले नेहमीचे हल्ले टिपिकल करायला सुरुवात केली. पण पुन्हा एकदा मिर्झा राजांचं नेतृत्व, जसं तू मगाशी म्हणालास, इतकं चांगलं होतं की ज्या वेळेला मराठे रात्रीच्या वेळेला बाहेर निघून हल्ला करायचे अशा वेळेला वेढ्यामधले सगळे लोक सतर्क असायचे. सो फार कमी वेळेला मराठ्यांना यश आलं. मराठ्यांना जेवढा त्यांनी हल्ला केला त्या सगळ्या हल्ल्यांमध्ये फक्त एका तोफेला बहिरं करता आलं. बाकीच्या वेळेला मराठ्यांची ही 4-4, 5-5 माणसं मरायला लागली, त्यांच्याकडे लॉसेस फार कमी व्हायला लागले. हे बघून मराठ्यांनी ठरवलं की ह्यात काही अर्थ नाही, आपल्याला ह्याचा काही फायदा होत नाही. आता यावेळेला महाराजांनी काय केलं, दुर्दैव असं आहे ना विराज, की आपल्याकडच्या कुठल्याच साधनांमध्ये पुरंदरच्या तहाच्या वेळेला महाराज काय करत होते ह्याचे तपशील नाहीयेत. आपल्याला फक्त गोष्टी रिॲक्टिव्ह झाल्या त्या या इंचाय हफ्ता अंजुमन किंवा आलमगीर नामातून दिसून येतात. पण महाराजांनी प्रोएक्टिव्हली काय केलं हे आपल्याला दिसत नाही. त्याचे संदर्भ नाहीयेत अनफॉर्च्युनेटली. जे आपण ऐकतो बऱ्याच लोकांना किंवा इव्हन बाबासाहेबांची सुंदर वर्णनं जी आहेत ते थोडेसे नाही म्हटलं तरी तर्कावर आहेत की असं घडलं असेल. हो, त्याचे संदर्भ ऍक्च्युअल नाहीयेत. हो, त्याचे संदर्भ दुर्दैवाने नाहीयेत. सो इथे झाली एक गंमत. साधारण एप्रिल महिना संपत यायला लागला, ह्यांना काही यश मिळेना. त्याच वेळेला शिवाजी महाराजांनी आपल्याबरोबर तोफगोळे म्हणजे तोफेसाठी लागणारे जे महत्वाचं साधनं असतात ती पुरंदरच्या दक्षिण बाजूने पुरंदरवर पाठवण्यासाठी एक तुकडी पाठवली. बरोबर, म्हणजे काइंड ऑफ त्या वरती असलेल्या सर्व लोकांना मदत करण्यासाठी. पुरंदरच्या दक्षिणेला आपण मॅप वरती पाहिला तो होता दाऊद खान. या दाऊद खानाच्या नाकाखालनं केदार दरवाजा जो होता, जो आपल्याला मॅप वरती दिसतोय, त्या दरवाजातनं ही मदत पुरंदरावर गेली. बरोबर. तर दिलेर खानाचं फिरलं डोकं. दिलेर खान उत्तरेला होता. हो, तो आला आणि तो म्हणाला की तू पैसे खाल्ले, आणि तो आदवा तदवा बोलायला लागला दाऊद खानाला. दाऊद खानाचं डोकं फिरलं. दाऊद खान त्याच्याशी भांडायला लागला. इथे आता वेगळीच भांडणं सुरू झाली ह्यांच्यामध्ये. आणि आपण आधीच्या सगळ्या गोष्टींमध्ये पाहिलं होतं की मुघली अंतर्गत राजकारण, भांडणं हीच सगळी जास्त होती. तू इथे बघशील तर मिर्झा राजा जयसिंगांचा पुन्हा एक, ते कसे चांगला मॅनेजर होते. मी त्यांना मॅनेजर म्हणतोय, लीडर नाही म्हणते, त्याचं पण कारण मी नंतर देईन. ते कसे चांगले मॅनेजर होते. टीम मध्ये इंटरनल कॉन्फ्लिक्ट ज्यावेळेला होतात त्यावेळेला काय करायला पाहिजे, मिर्झा राजा जयसिंग मध्ये पडले. त्यांनी दाऊद खानाला सांगितलं, जर दाऊद खानाला सांगितलं तू बाजूला हो, तर दाऊद खान डिमोटिवेट होईल. तो म्हणजे चायला मी इमानदारीत करतोय, हा माझ्यावर आरोप करतोय. जर दाऊद खानाला म्हटलं नाही तू इथेच थांब, तर दिलेर खान चिडेल. तो म्हणेल की अरे काय त्याने कसं, म्हणजे किती गोंधळ घालून ठेवला त्याने, कसं काय गेलं हे सगळं वरती, तुम्ही त्याची चौकशी करा, त्याने पैसे खाल्लेत का शिवाजी महाराजांकडनं. बरोबर. यावेळेला मिर्झा राजा जयसिंगांनी दाऊद खानाला सांगितलं तू एक काम कर, तू शिवाजी महाराजांच्या मुलखावर हल्ला करायला जा, तेही महत्वाचं काम आहे. दिलेर खान खुश, हा वेढ्यातनं बाहेर. दाऊद खान खुश, मला एक महत्वाचं काम दिलंय.
ह्याच्यानंतर दाऊद खान आणि त्याच्याबरोबर कुतुबुद्दीन खान ह्या लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणहून शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर हल्ला करायला सुरुवात केली. अच्छा. जे शाहिस्ते खानाच्या वेळेला आपण पाहिलं तीच पद्धत, गावं जाळा, माणसं पकडा, गुरं ढोरं पकडा आणि ती आपल्या बरोबर घेऊन या, स्वराज्याची नासधूस करा. एक्झॅक्टली. मला इथे विचारायचं तर ही जी टेक्निक आहे किंवा टॅक्टिक्स जे आहेत त्या तर त्या काळात आदिलशाही सरदार जसं की मिर्झा अफजल खाननी पण केले होतं किंवा सिद्दी जोहरनी पण हे सगळे प्रयत्न केले होते. तर ही सुद्धा मातब्बर सरदार आहेत, त्यांनी पण गावं जाळली, त्यांनी पण प्रदेशाला तळा, त्यांनी पण किल्ल्यांना वेढे दिले, जसं पन्हाळगडाचा वेढा. बरोबर आहे. तर मिर्झा राजांना का वाटलं की त्यांची ही जे डावपेच आहेत ते सक्सेसफुल होतील? त्यांचे हे सगळे डावपेच सक्सेसफुल होतील हे त्यांना वाटण्याची 3-4 कारण आहेत विराज. एक तर त्यांनी सगळीकडनं शिवाजी महाराजांची नाकेबंदी केली होती. अशी नाकेबंदी करणं ना शाहिस्ते खानाने तर तसंही काहीच केलं नाही. त्यावेळेला ज्यावेळेला त्याला पहिल्या 1-2 वर्षात कळलं की हे डोंगरी किल्ले घेणं, भुईकोट घेणं त्याला जड गेलं, 55 दिवस लागले, तर तो म्हणाला डोंगरी किल्ले गेले तेल लावत, आपण आपलं काय मिळतं ते गावं लुटू. सो त्याने एकाच वेळेला 4-5 गोष्टी वापरल्या नाहीत. अफजल खानाच्या वेळेलाही असंच झालं की अफजल खानाने काही टेक्निक्स वापरले, त्याने गावं जाळली, त्याने महाराजांच्या प्रदेशांवरती हल्ले केले, पण तो महाराजांशी निगोसिएशन करायला गेला. या सगळ्या गोष्टींच्या विरुद्ध जाऊन मिर्झा राजांनी महाराजांशी निगोसिएशन केले नाहीत, त्यांची नाकेबंदी केली, त्यांचे जेवढे मित्र किंवा मित्र होऊ शकतील असे ह्या सगळ्यांना त्यांच्यापासून वेगळं काढलं. मिर्झा राजांच्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे, ते औरंगजेबाला लिहून पाठवतात की शिवाजी आता एकटा पडलाय आणि त्याला कळलंय की बादशहाची चाकरी करण्याशिवाय त्याच्यासमोर काहीच पर्याय नाही. अर्थात त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये बादशहाची चाकरी करायची शिवाजी महाराजांना असं लिहिलंय. ते आता महाराजांनी करायची का नाही हा वेगळा प्रश्न आहे, पण अशा पद्धतीने त्यांनी त्यांचे जे टॅक्टिक्स वापरलेत ह्याच्यामुळे शिवाजी महाराज हे एकटे पडले. अजून एक गोष्ट विराज, तू जर पाहिलंस तर 1659 ला अफजल खान आला, 1660 ला पावनखिंड म्हणजे सिद्दी जोहर आला, त्याच्याच आजूबाजूला शाहिस्ते खान आला. त्याच्यानंतर शिवाजी पुढचे 3 वर्ष शाहिस्ते खान स्वराज्यात होता 1663 पर्यंत. 1664 ला शिवाजी महाराज सुरत जिंकून आले. ओके, म्हणजे सुरतेची लूट करून आले. ही सगळी वर्ष जर तू पाहिली तरी 4-5 वर्ष महाराज फक्त झुंजतातच आहेत आणि महाराजांची रयतही झुंजते. आदिलशहाच्या विरुद्ध असेल किंवा मुघलांच्या विरुद्ध असेल, रयत किती वेळ झुंजेल, फटीक आला असेल आणि सैन्यही किती वेळ झुंजेल. सो मिर्झा राजांना अजून एक फायदा हा झाला की बाकीच्यांनीही तेच केलं, पण मिर्झा राजांनी केल्यानंतर त्याचा इफेक्टिव्हनेस आधीच वाढला होता. बरोबर. सो तो एक टायमिंगचा खेळ आहे, त्याचं अंमलबजावणी सुद्धा चांगल्या पद्धतीने झाली आणि ते जे प्रेशर आहे ते ह्या टाइमला इट वर्क आउट. एक्झॅक्टली. सो अशा प्रकारे मिर्झा राजांना तर तो ऍडव्हान्टेज मिळाला आणि मग दाऊद खान आणि कुतुबुद्दीन खान हे पुन्हा एकदा पुण्याला भेटले आणि ते पुण्यावरनं नंतर एप्रिलच्या एंडला पुरंदर गडावरती आले. सो अजूनही पुरंदरचं हे सगळं युद्ध चालूच आहे, त्यांनी तो जोर ठेवलेला, डिफेन्स चालू आहे. मेच्या एंडला 30 मेला, म्हणजे आता तू बघ 14 एप्रिल ते 30 मे 1.5 महिना झाला हा वेढा असाच सुरू आहे आणि पुरंदर इज काय म्हणतात ना, गिव्ह अप करत नाही अजूनही. पुरंदरचं सगळं युद्ध तसंच चालू आहे. आता दिलेर खानाने अजून एक युक्ती काढली, त्याने दमदमे उभारले. आपण दमदमे म्हणजे आधी काय ते बघितलंय की हळूहळू तोफा वरती कशा नेता येतील अशा ठिकाणी प्लॅटफॉर्म असा बनवायचा जेणेकरून तुम्हाला लांब मारा करायला सोपं आणि त्या हाईटला पण तुम्ही येतात. सो आता पुरंदरवरती सफेद बुरुज आणि काळा बुरुज हे 2 महत्वाचे बुरुज होते आणि ते एकदा पडले की मग फक्त बाले किल्ला राहतो आणि तो जिंकला की संपला, म्हणजे पुरंदर तुम्हाला मिळाला. सो या 3 स्टेप्स मध्ये मुघलांना जायचं होतं. सो त्यांनी सगळ्यात पहिले सफेद बुरुजावरती हल्ला करायला सुरुवात केली. ती साधारण 31 मेच्या आजूबाजूला ते दमदमे उभारले. पुन्हा सेम गोष्ट झाली की वरनं मराठे हल्ला करतायत, पण त्या हल्ल्यामध्ये ह्यांनी ते दमदमे उभारले, वरती नेऊन दिलेर खानाने आणि किरत सिंगांनी पाहणी सुद्धा केली, म्हणजे त्यांनी त्याही रिस्क घेतल्या आणि मग तिथून दमदम्यावरनं त्यांनी परत तोफा डागायला सुरुवात केली. आता सफेद बुरुजावरती वेगवेगळ्या प्रकारे हा हल्ला झाला. मग आता शक्ती कमी पडायला लागली, कारण पुरंदरवरती 2-1 हजाराचं सैन्य होतं. अच्छा. त्यातलं हजारांचं सैन्य हे मुरारबाजींच्या हाताखालचं एकट्याच होतं. मुघलांचं अगणित सैन्य आलेलं होतं, त्यांची पूर्ण संख्या तिथे दिलेली नाहीये, पण विषम युद्ध होतं हे नक्कीच. सो सफेद बुरुज जसा जसा त्यांना कळायला लागलं की आता हा आपल्याला पकडणं सांभाळून ठेवणं कठीण होत जात आहे, मराठ्यांनी एक चांगली युक्ती केलेली होती. हा सफेद बुरुज आणि काळा बुरुज ह्यांच्यामध्ये दारू भरून ठेवलेली होती. अच्छा. की ज्यावेळेला मुघल ह्या सफेद बुरुजावरनं काळ्या बुरुजाकडे यायला लागतील त्यावेळेला कुणीतरी ही लाईट करेल आणि मुघलांचे बरेच सैनिक उडतील आकाशात. पण आता याला घाई झाली, अपघात झाला, काय माहिती नाही,
पण कुणाकडनं तरी चुकून, नक्कीच फितुरी झाली नाही, कारण फितुरी झाली असती तर हा गड कधीच पडला असता. कुणाकडनं तरी चूक झाली आणि घाईघाईमध्ये ह्या दारूला आधीच बत्ती लागली आणि 80 मराठे हवेत उडाले. केवढा मोठा सेटबॅक आहे. एक्झॅक्टली. आणि पुन्हा एकदा ह्याच्यातनं दिसून येतं ना की हे सगळं झालं. दिलेर खान म्हणाला, संध्याकाळची वेळ होती, दिलेर खान म्हणाला पटापट आपली माणसं आपण घेऊन जाऊया पुढे. तर मिर्झा राजे म्हणाले संध्याकाळ झाली, आत्ता नको, आपण उद्या करू. तर दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला मिर्झा राजे आणि म्हणजे मिर्झा राजांचं सैन्य, दिलेर खानाचं सैन्य जसं पुढे जायला लागलं, तसं पुन्हा एकदा त्यांच्यावरती काळ्या बुर्जावरनं मराठी हल्ले करायला लागले. सो त्यांनी गिव्हअप केलं नव्हतं. ते इझिली गिव्हअप करणाऱ्यांपैकी, निराश होणाऱ्यांपैकी मराठे नव्हते. कुठेतरी नशीब पण साथ देत आहे. हो, अगदीच. ह्या सगळ्या काळामध्ये तर फारच नशिबाची साथ मिळाली. पुढे 5-6 दिवसांमध्ये काळा बुरुजही पडायच्या मार्गावर आला. 20-30 मेच्या जवळ, थोडं 10 दिवस आपण आधी मागे जाऊया. शिवाजी महाराजांना कळून चुकलं होतं की आता आपल्याला तह करण्याशिवाय काही पर्याय नाहीये. सो महाराजांनी काय केलं की आपले रघुनाथ पंत कोरडे जे होते त्यांना मिर्झा राजे जयसिंगांकडे पाठवलं. मिर्झा राजे जयसिंग, त्यांना माहिती होतं की आता ह्यांना निगोसिएशन करायला यायचंय आणि आपला अपर हँड आहे, आपल्याला हे मिळतंय जे आहे ते. त्यांनी सांगितलं की बादशहाच्या वतीने कुठलंही प्रॉमिस करायला, कुठलीही वचनं द्यायला त्यांनी मला पॉवर्सच दिलेला नाहीये, माझ्याकडे तो हक्कच नाहीये. जर तुम्ही सर्वस्वी सपशेल हार पत्करत असाल तरच या भेटायला. रघुनाथ पंत हात हलवत परत गेले. सो दॅट शोज की किती कठोर आहेत, म्हणजे कुठल्याही एखाद्या शिवाजी महाराजांच्या विचाराला फसायचं नाही. येस, हे त्यांना माहिती होतं आणि काही करून ते इथे आले पाहिजेत आणि त्यांच्याकडनं संपूर्ण हार पत्करवून घ्यायचे, हे मिर्झा राजा जयसिंगांचं धोरण होतं. आता या वेळेला मिर्झा राजे सुद्धा थोडेसे सॉफ्टली बोलले, कारण त्यांना त्यांच्या पुन्हा इंचाई हफ्ता अंजुमन मधनं मिर्झा राजा जयसिंगांना कळलेलं होतं त्यांच्या गुप्तहेरांकडनं की शिवाजी महाराज जे आहेत ते आता 2 गोष्टी करण्याचा विचार करतात. एक म्हणजे माझ्याबरोबर तह करणं, आणि जर मी तहासाठी खूप जास्त ताणलं त्यांना तर ते आपला तळ कोकणातला जेवढा पण आदिलशाही मुलूक आहे तो आदिलशहाला परत देतील आणि त्याच्याबरोबर माझ्यावरती करून येतील. आदिलशाह प्लस शिवाजी महाराज अगेन्स्ट मिर्झा राज. तो हे थोडं रिस्की होतं आता इथे बॅलन्स करणं व्यवस्थित. सो त्यांनी हळूहळू असं केलं की त्यांनी सांगितलं की मी त्याला असं सांगितलंय की तू जर इकडे आलास तर तुझ्या जीविताला काही हानी होणार नाही. सो त्यांनी पण हळूहळू असं सिच्युएशन क्रिएट केली की शिवाजी महाराज स्वतःहून येतील. आता शिवाजी महाराज हे 10 जूनला 20 मे पासून महाराजांनी प्रयत्न चालू केले. ही डिस्कशन होईपर्यंत ठरले की 11 जूनला शिवाजी महाराज मिर्झा राजे जयसिंगांना भेटायला येतील. आता याच दरम्यान काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की मुरारबाजींना हे कळलं असावं आणि ज्या वेळेला 11 जूनला सकाळी शिवाजी महाराज भेटायला येणार आहेत त्यावेळेला मिर्झा राजांनीही असा विचार केला की हीच वेळ आहे की आता काळा बुरुजही पडलेला आहे, सफेद बुरुज आधीच घेतलेला आहे, आता फक्त बालेकिल्ला राहिलाय, त्यावरती सुलतान ढवा करायचा, म्हणजे एकदम सगळ्यांनी हल्ले करायचे आणि शिवाजी महाराजांना मुद्दाम ते चित्र त्यांच्या डोळ्यासमोर दाखवायचे. प्रेशर त्या मोमेंटला वाढवायचं की हे पूर्ण शरणागती पत्करतील. बरोबर. याच वेळेला काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की मुरारबाजींनी ठरवलं की आपल्या मालकाला, आपल्या राजांना आज तह करायला यावं लागतंय, तर मराठ्यांचं रक्त सांडताना दिसण्याऐवजी जर मुघलांचं रक्त सांडतंय हे त्यांना पुरंदरच्या खालच्या छावणीतनं दिसलं तर त्यांच्यावरती प्रेशर थोडं कमी आहे. सो यावेळेला मुरारबाजींनी आपल्याबरोबरचे 700 एक चकोट मावळे निवडले आणि ही सगळी माहिती आपल्याला सभासद बखरीतनं मिळते. आणि ज्या वेळेला दिलेर खान हा हल्ला करणार बाले किल्ल्यावरती त्यावेळेला अचानक मुरारबाजी आपल्या 700 मावळ्यांसकट बाहेर पडले. काय शूर लोक होते, म्हणजे अक्षरशः 5000 पठाण होते, त्यांच्या विरुद्ध 700 मावळे आणि मुरारबाजी विरुद्ध 700. काय गणितच मिळत नाही खरंच. आणि तिथून त्यांनी हल्ला करायला सुरुवात केली. तो हल्ला बघून दिलेर खान स्वतःच्या देवडीतनं मागे गेला. म्हणजे त्यांचा हल्ला इतका तीव्र होता या 700 मावळ्यांचा आणि मुरारबाजींचा की दिलेर खानाला माघार घ्यायला लागली. मुरारबाजींबरोबर 60 त्यांचे सैनिक मावळे होते जे अगदी चखोट, त्या चखोट मावळ्यांमधले अजून जास्त शूर, एलिट इन्फंट्री अशी त्यांनी गोळा केली होती. आणि ते 60 लोक हल्ला करत करत दिलेर खानाच्या दिशेने जायला लागले. हे पाहिल्यानंतर मग दिलेर खानाने तुम्हाला दिसतंय की तुम्ही त्यांच्याशी समोरासमोर युद्ध नाही करू शकत, मग काय उरतं, धनुष्यबाण मागवा, बंदुका मागवा, तोफा डागा, तेच तुम्ही लांबणं करू शकता, तरच तुम्ही या अशा एखाद्या फोर्सला थांबवू शकता. ते करायला सुरुवात केली. मुरारबाजींना दिसलं आपल्याबरोबरचे 60 मावळे सुद्धा मेले. असं करत असताना सुद्धा त्या हजारांच्या फौजेवर मुरारबाजी लढताना दिलेर खानाला दिसले. दिलेर खान एका क्षणासाठी खूप खुश झाला आणि त्याने मुरारबाजींना सांगितलं की मी तुला कौल देतो, माझ्या बाजूने ये, अभय देईन तुला.
त्याच्यावरती मुरारबाजींचं डोकं अजून फिरलं, कारण दिलेर खानाला वाटलं की अरे मी कुठल्या तरी मुघलांच्या माणसाला लालूच देतोय की तो आज इकडे तर तिकडे तलवार चालवतोय ती इकडे दे. त्याला काय माहिती की तो एका अशा मावळ्याला लालूच देतोय की ज्याने इमान आपलं कधीच शिवरायांच्या पायाशी वाहिलेलं आहे. त्याच्यावरती मुरारबाजी म्हणाले की अरे मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे, मी तुझा कौल घेतो की काय, असं म्हणून तलवार घेऊन त्याच्याच अंगावर धावून निघाला. आणि मग अशा वेळेला अर्थातच दिलेर खानाने त्याच्याकडे धनुष्य बाण होता, त्याच्यातनं एक तीर सोडला जो मुरारबाजींचे जीव घेऊन पलीकडे गेला. अशा वेळेला सभासद बखर म्हणते की दिलेर खानाने तोंडात अंगुली घातली आणि म्हणतो काय खुदाने बंदा पैदा केलाय. सो अशा प्रकारे मुरारबाजी पडले. त्यांचा प्रयत्न की शिवरायांना कमी प्रेशराईज करायचं. काय वाटलं असेल महाराजांना जेव्हा त्यांना कळलं असेल. आणि हे मुरारबाजी पडले. हे मुरारबाजी जावळीला मोऱ्यांकडनं महाराजांना मिळालेले होते. हे असं रत्न मिळालेलं होतं. त्या काळात बहुतेक जेव्हा तू आधीच्या एपिसोड मध्ये सांगितलंय की महाराज स्वतः पाहत होते की असा तो मोऱ्यांचा सैनिक आणि तो काय लढतोय, आणि महाराज तेव्हा त्यांची तलवारबाजी पाहून म्हणाले होते की असे सैनिक आपल्याला स्वराज्यात पाहिजेत. आणि तू फरक बघ की त्यावेळेला मुरारबाजी हे मोऱ्यांना सोडून महाराजांकडे आले, कारण त्यांना कळलं की आज मी चुकीच्या ठिकाणी तलवार चालवतोय. पण शिवरायांना सोडून दिलेर खानाकडे गेले नाही. सो हे दाखवून देतो की महाराज हे काय वेगळं व्यक्तिमत्व होते की त्यांच्याकडे आलेले लोक त्यांना सोडून जात नसत सहसा. हे आपल्याला कसं दिसून येतं. सो अशा प्रकाराने अखेर मुरारबाजी पडले आणि शिवरायांसमोर आता शिवाजी महाराज हे सकाळच्या 10 वाजता इन्शाय हफ्ता अंजुमन मध्ये पुन्हा एकदा आपल्याला दिसतंय की मिर्झा राजे जयसिंग यांना भेटायला आले. त्यांच्याबरोबर त्यांचे 6 सहकारी होते आणि बाकी पालखीचे भोई होते. निशस्त्रपणे शिवाजी महाराज पूर्णपणे मिर्झा राजांवरती विश्वास ठेवून आले होते. मिर्झा राजे जयसिंग, तू आता बघशील की किती मुत्सद्दी, किती राजकारण धुरंधर माणूस असावा. त्यांनी शिवाजी महाराजांना घेण्यासाठी त्यांच्याबरोबर उग्रसेन कछवा होता त्याला आणि उदयराज मुन्शीला पाठवलं आणि जाताना त्या दोघांना सांगितलं की शिवाजी महाराजांना विचारा की तुम्ही तुमचे सगळे किल्ले जर मला देणार असाल तरच पुढे या, नाही तर तिथूनच परत जा. तुला दिसतंय की किती प्रेशर जनरेट करतायत की एकीकडे शिवाजी महाराजांना तिथून दिसत असेल पुरंदरवर काय चाललंय, तू ज्या वेळेला काहीतरी मोठं डिस्कशन करायला येतोस त्याला तुझ्यावरती ऑलरेडी प्रेशर असतं. अशा वेळेला तुला जर कोणी सांगितलं की ओके तुला एंट्रीच मिळणार नाही जर तुला हे मान्य नसेल तर तुझ्याकडे पर्यायच नाहीये, तुला होच म्हणायचंय. महाराजही हुशार, महाराजांनी त्याच्यावरती उत्तर दिलं की मी आता बादशाही चाकरीत आलेलो आहे, माझे अनेक किल्ले मी त्यांना देणार आहे. म्हणजे सगळे हे मान्य नाहीच केलं, पण महाराज आता ही डिप्लोमसी आहे. म्हणजे युद्ध हरलं पण आता तुमचं जे डिप्लोमसी आहे ती नाही हरायची. एक्झॅक्टली. आणि तीच कशी आता इथून हे सगळे डिप्लोमसीचे खेळ चालू होतात, तू म्हणतोय तसंच. सो शिवाजी महाराज हे तिथून आत आले. जानी बेग म्हणून बक्षी होता मिर्झा राजांचा, त्याला त्यांनी दरवाजापर्यंत पाठवलं. म्हणजे बाबासाहेब पुरंदरे अतिशय कळवळून म्हणतात की मिर्झा राजांचे पाय इतके जड झाले की दरवाजावरती सुद्धा जाऊन त्यांना महाराजांना घेऊन आत येता आलं नाही. तर मिर्झा राजांनी ते सगळे टॅक्टिक्स कसे खेळले की ते कुठेच स्वतःहून आधी पुढे गेलेच नाही. सगळे तुम्ही जा पुढे, मी इथे आहे. आणि मिर्झा राजे जागेवर उभे राहिले, विनर ॲटिट्यूड दाखवत. एक्झॅक्टली. मी जिंकलोय त्याला येऊ देत. त्यांनी शरणागती पत्करली. आता इथून सगळा महाराजांचा खेळ सुरू होतो. इथून महाराज त्यांना भेटले. महाराजांना अर्थातच पुरंदरचं काय चाललंय ते दिसतच होतं. तर महाराज म्हणाले की हे थांबवा राजाजी आणि पुरंदर मी तुमच्या हवाली करतो. मिर्झा राजे पुन्हा एकदा मुत्सद्दी. ते म्हणतात हा किल्ला आमच्या वीर बहादुरांनी घेतलेलाच आहे. तू घेतलाय, तुम्ही काय देताय आम्हाला? तुला जर बादशहांना गिफ्ट करायचंय तर अजून किल्ले आहेत, त्यातले काय देणार ते सांग. सो ह्याच्यातनं पुन्हा एकदा दिसून येतं की ते भाषा, तू एका एपिसोडमध्ये फार पूर्वी म्हणाला होतास विराज की महाराज जर चेस प्लेअर असते तर ग्रँड मास्टर झाले असते. हा दुसरा ग्रँड मास्टर महाराजांना भेटला की तो त्यांच्यासारख्याच चाली खेळतोय. पण इथे महाराजांना अर्थातच कळलं की आता ते आता इथे आलेत, इथे तह करण्याशिवाय काही पर्याय नाही. महाराजांनी सांगितलं की माझा माणूस पाठवतो, पुरंदर तुमच्या लगेच हवाली करतो, निदान त्यांचा जीव तरी वाचेल माझ्या माणसांचा. असं करून पुरंदर लगेच त्यांच्या हवाली केला. मिर्झा राजे जयसिंग यांनी यावेळेला त्यांचा उदयराज मुन्शी याला आणि त्यांचा अजून एक कछवा म्हणून उग्रसेन कछवा आणि दुसरा एक कछवा होता त्याला आणि उदयराज मुन्शीला महाराजांबरोबर ठेवून ते गेले आणि म्हणाले तुम्ही डिस्कशन करा. महाराज त्यांनी ऑलरेडी ठरवून झालेलं होतं की मला काय हवंय आणि काय नकोय, पण त्यांनी ह्याच लोकांबरोबर ठेवून आपण बाहेर निघून गेले, कारण त्यांना ते उद्दिष्ट म्हणजे माझ्याशी बोलायलाच नकोय, तू दुसरे काही निगोसिएशन अजून माझ्यावर करूच नको, जे आहे ते हे आहे आणि ते हे ठरवणार आहे. असं करून मिर्झा राजे तिथून निघून गेले. 11 जूनला रात्री 12 वाजेपर्यंत ह्या सगळे डिस्कशन चालू होते. डिटेल्स ऑफ द
पुरंदर तह काय करायचं ते. 12 जूनला मिर्झा राजेही ह्या डिस्कशन्स मध्ये सामील झाले आणि त्यावेळेला हळूहळू शिवाजी महाराजांनी आपला जो ठसा जो आहे तो उमटवायला सुरुवात केली. इथून मिर्झा राजांचे विचार म्हणजे महाराजांचं व्यक्तिमत्व किती प्रभावी होतं. 11 जूनला तर फार वेळ मिर्झा राजे भेटले नाहीत. 12 जूनला मिर्झा राजांबरोबर शिवाजी महाराजांनी काही वेळ घालवला आणि 13 जूनला शिवाजी महाराजांना दिलेर खानाला भेटायला मिर्झा राजा जयसिंगांनी पाठवलं. म्हणजे त्यावेळेचा थोडाच वेळ. या थोड्या वेळामध्ये महाराजांनी काय जादू केली असेल मिर्झा राजा जयसिंगांवरती ते आपल्याला ते तहाची कलम बघितली की कळून येतात. आता तहाची कलम तर आपल्याला माहितीच आहेत. एक म्हणजे 23 किल्ले महाराजांनी दिले, हे अगदी फेमस कलम आहे पुरंदरच्या तहामधलं. त्याच्याबरोबर 4 लाखात होनांचा जो मुलूक आहे, आता हा ना निजामशाही मुलूक होता. तुला आठवत असेल तर ज्यावेळेला शहाजी राजांनी निजामशाही सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावरती आदिलशाही आणि मुघलांनी मिळून हल्ला केला, बरोबर, आणि मग निजामशाहीचे लचके तोडून घेतले त्यांनी, त्यावेळेला जो प्रदेश आदिलशाहीकडनं मुघलांना मिळायचा होता तो आदिलशाहीने कधी दिलाच नाही. अच्छा. त्या आदिलशाही मुलखातनं आणि मुघलांचा पण जो निजामशाही मुलूक होता त्यातनं महाराजांनी आपलं स्वराज्य उभं केलं. तो मुलूक सगळा त्यांनी द्यायचं ठरवलं. तो 4 लाख होनांचा आणि 23 किल्ले हे तर पहिलं कलम होतं जे मुघलांना द्यायचं ठरलं. दुसरं म्हणजे 12 किल्ले शिवाजी महाराजांचे. आता ह्यामध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशाहीतून मिळवलेले किल्ले आहेत, याशिवाय प्रतापगड सारखे, मोहनगड सारखे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले किल्ले, यांचं तर नावही नाहीये. ते माझ्याकडे, कारण ते माझे आहेत, तुमचा काय संबंध आहे त्याच्याशी. सो महाराजांनी किती विचार करून तो तह केलाय की त्या 12 किल्ल्यांमध्ये सुद्धा यांची नावं नाही आहेत. ते आहेत, ह्यांची तर मी लिहिणार पण नाही नाव, ते तर माझेच आहेत. आणि त्याच्याशिवाय रायगड, राजगड वगैरे जे आहेत हे 12 किल्ले शिवाजी महाराजांनी स्वतःकडे ठेवले आणि 1 लाख होनांचा मुलूक. तिसरं होतं ते म्हणजे संभाजी महाराज, आणि हे तिसरं खूप महत्वाचं कलम आहे. मिर्झा राजा जयसिंगांनी पहिल्या पत्रामध्ये शिवाजी महाराजांना लिहिलं होतं की तुला तुझा जीव आणि मालमत्ता वाचवायची असेल तर औरंगजेबाची गुलामी करणं हे आलं. इथे खुद्द मिर्झा राजे म्हणतायत तहामध्ये, आणि ते औरंगजेबाला एक्सप्लेन करतायत की शिवाजी म्हणतोय की तो इतका पापी आहे की तो तुम्हाला तोंडच दाखवू शकत नाही, त्यामुळे तो तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या सेवेमध्ये दाखल नाही होऊ शकत, त्याच्या मुलाला 50,000 मनसबदारी द्यावी. ठीक आहे. म्हणजे इथे महाराजांनी हळूच स्वतःला बाजूला काढून घेतलं, कारण त्यांना माहिती होतं की उद्या जाऊन मी सार्वभौम राजा होणार आहे. आज तू मुघलांचा मनसबदार आणि उद्या छत्रपती झाला तर कोण मानतो. त्याच्याशिवाय महाराजांनी हे केलं. सो हे तिसरं कलम. आणि महाराजांचा काय परिणाम झाला असेल मिर्झा राजांवरती की मिर्झा राजांसारखा माणूस आपलं मत बदलायला तयार झाला. ते अर्थातच इतिहासात काय झालं ते आपल्याला कळणार नाही, त्यांची डिस्कशन्स काय झाली ते कळणार नाही. इफ ओनली देयर वॉज अ फ्लाय ऑन द वॉल. तिथे काय कसं काय त्यांचे डिस्कशन चालू आहेत, माझं असं मग ते म्हणतील नाही माझं हे बरोबर. मग ते जे निगोशिएशन असेल ते किती टफ निगोशिएशन, आणि ते किती आपल्याला शिक्षण देऊन जाईल ते जर आपल्याला कळलं असतं. शब्दांचे खेळ आहेत ना हे, म्हणजे काइंड ऑफ मी किती म्हणजे माझ्यासारखा गुलाम मी होऊ शकत नाही तुमचा गुलाम, मी इतकी गुन्हे केलेले आहेत, माझा मुलगा घ्या असं म्हणून स्वतः साईडला येणं, हे जे हुशार काय म्हणतात त्याचं डिप्लोमसीच म्हणायचं याला आता. आणि मग चौथं कलम म्हणजे ज्या ज्या वेळेला दक्षिणेमध्ये गरज पडेल त्याला शिवाजी महाराज मुघलांची मदत करतील, ही अशी 4 कलम होती. याच्याशिवाय 2 उपकलम म्हणता येतील. बघा, पुरंदरचा तह म्हणजे सर्वनाश नाही, हे कसं शिवाजी महाराजांनी 4 लाख होनांचा तो मुलूक दिला, मुघलांना दिला. बरोबर. शिवाजी महाराज काय म्हणतायत की हा तळ कोकणातला 4 लाख होनांचा मुलूक, आणि ह्याच्याशिवाय देशावरती बालाघाटावरती आदिलशाहीचा मुलूक, आता आपण त्यांच्यावर हल्ला करायला जाणार आहे ना, त्यांचा जो मुलूक मिळेल तो 5 लाख होनांचा आहे. हे दोन्ही तुम्ही मला द्या आणि ह्याच्या बदल्यात मी मुघलांना 40 लाख होनांची खंडणी देईन 13 वर्षात, म्हणजे वर्षाला 3 लाख. बरोबर. हा 9 लाख होनांचा मुलूक, त्यातनं मी 3 लाख तुम्हाला दरवर्षी देईन, पण हा मुलूक मला द्या. म्हणजे तोट्यामध्ये फायदा करून घेणं. खरंच आहे. आणि हे कलम मिर्झा राजा जयसिंगांनी औरंगजेबाला पाठवलंय. म्हणजे काय जादूटोनच केलाय मिर्झा राजांवर. आणि एवढा एका ठिकाणी आपण म्हणतो मिर्झा राजे एवढे मुरलेले नेतृत्व आणि कमांडर आहेत, आणि असं त्यांना कसं काय स्वतःच्या जादूमध्ये अडकवलं, काय जादू केली महाराजांनी माहित नाही. आणि शेवटचं सब कलम म्हणजे विजापूरवरती जो आता हल्ला करणार आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी मदत करावी. सो असे सगळे केले. आता औरंगजेब येणं काही साधं नव्हतं ना. मिर्झा राजांनी हे सगळं पाठवलं. औरंगजेबाला संशय, त्याचा तर त्याच्या बापावर संशय होता, मिर्झा राजांवर का नसेल, तर त्याने सगळ्या गोष्टी परत पाठवल्या की हे काय चाललंय, असं काय, मी तर सांगितलं तर शिवाचा सर्वनाश कर, तू हे काय करतोय, म्हणून त्यांनी पाठवलं. आता त्याच्यामध्ये त्यांचे प्रश्न होते की त्याला जिवंत का सोडलं. औरंगजेबाचे प्रश्न असे असणार, आला होता तू मारलं का नाही त्याला वगैरे असं.
मिर्झा राजांच्या हफ्ता अंजुमन मधल्या पत्रातनं दिसून येतात. मिर्झा राजे सुद्धा किती बेरकी विचार करत होते. त्यांनी पण मारलं नाही म्हणजे मी इमाने इतबारे वागतोय, मी रजपूत, मी असं करणार वगैरे कारण दिलेलं नाही. त्यांनी सांगितले, एक, जर मी शिवाला पकडून मारून टाकलं असतं तर आपण जेवढ्या देशमुख, पाटील, आदिलशहातल्या देशमुख पाटलांना आपल्या बाजूने वळवून घेतो, त्यांना जी काही प्रॉमिसेस देतोय त्यांच्यावरती निगेटिव्ह इफेक्ट झाला असता, की तुम्ही लोकांना बोलवताय आणि त्यांना मारून टाकताय. आणि दुसरं म्हणजे शिवाजी महाराज हे ज्या वेळेला मला भेटायला आले त्यावेळेला माझ्या अतिशय चांगल्या गुप्तहेरांनी मला ही माहिती सांगितली की ते सांगून आले होते की जर मी 3-4 दिवसात परत आलो नाही तर मी मेलोय असं समजा आणि स्वराज्य तुमच्या वतीने ते सांभाळायचा प्रयत्न करा. म्हणजे थोडक्यात झुंजा, मुघलांशी जेवढं झुंजता येईल तेवढं. आणि हे अर्थातच मिर्झा राजा जयसिंगांना नको होतं. ही 2 कारणं दिलेत, ही आपल्याला कळतात, ही औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रामध्ये दिलेत. आता ह्याच्यानंतर अजून मिर्झा राजांचं मिर्झा राजे हे मनापासून पूर्णपणे गुलाम होते. मी ह्याच्या आधी पण तू एक आता हा गुलाम शब्द सारखा तू वापरतोयस, तर ही गुलामी कशी तुला दिसते, कशा अर्थाने गुलाम? सो हे पुढचं पत्र आणि त्यातलं स्पष्टीकरण आपण वाचलं ना की आपल्याला कळून येईल की मिर्झा राजे हे कसे मनाने आणि कर्तृत्वाने आणि सर्वस्वाने हे औरंगजेबाचे गुलाम होते. हे सांगताना तू आता हे सांग की हा जो तह झाला यातनं कसा मिर्झा राजांना फायदा तरी कसा झाला हे पण सांग. येस, सांगतो. सो एक म्हणजे आपल्याला ही सगळी कलमतं दिसतात मिर्झा राजा जयसिंगांनी जी काही सांगितली ती, त्याच्यानुसार मिर्झा राजे हे औरंगजेबाला हे स्पष्टीकरण देऊन झालं की मी असं शिवाजी महाराजांना जिवंत का सोडलं. याच्यानंतर मिर्झा राजे पुढे पत्रामध्ये म्हणतात, एक म्हणजे आपण संभाजी महाराजांना जी काही 5000 मनसबदारी दिली आहे ती म्हणजे ना दख्खनचे सुभेदार असायचं ना त्याच्यातली एकदम हलकी सुभेदारी दिली. ती सुभेदारी आपण संभाला अर्थातच संभाजी महाराजांना औरंगाबादच्या जवळ देऊ. त्याच्याने काय होईल की ती कंटिन्यू करायची का काढून घ्यायची का कमी करायची हे आपल्या हातात राहील. म्हणजे तू बघशील तर तुला कळेल की दिले मनसबदारी ती सुद्धा पूर्ण दिले असं नाही, आपण अजून त्यांना पकडून ठेवलेलं आहे. दुसरं त्याने अर्थातच ना मिर्झा राजांनी ना त्याचे काही नकाशे तयार करून घेतले होते, किल्ले जे त्यांच्याकडे होते ते. काही लोक म्हणतात की फसवलं शिवाजी महाराजांनी, एकाच्या जागी 4 किल्ल्यांची नावं देऊन दिली. मिर्झा राजांना काय कळतंय असं नाहीये. मिर्झा राजांनी मॅप्स बनवलेले होते, त्यामुळे त्यांना माहिती होते की 23 किल्ले कोणते आहेत आणि कुठे आहेत. फॅक्ट इंडिया एनजीओ नावाच्या एनजीओने 2008 साली काही तैलचित्र बनवली होती शिवाजी महाराजांच्या बाबतीतली, ऑइल पेंटिंग्स. येस. आणि त्याच्यामध्ये पुरंदरच्या तहाची काही समकालीन चित्र आहेत. त्याच्यामध्ये ही किल्ल्यांची चित्र आलेली आहेत. सो त्याच्यातनं दिसून येतं की काही शिवाजी महाराजांनी उल्लू बनवलं नव्हतं आणि मिर्झा राजे उल्लू बनणाऱ्यातले पण नव्हते. त्याच्यावरती पण आपण येऊया. पण त्याच्यामध्ये मिर्झा राजांनी दुसरा मुद्दा काय सांगितला औरंगजेबाला की मी जे किल्ले घेतलेत ना ते असे आहेत की आपण वर्तुळाकाररित्या शिवाच्या मुलखाला व्यापलेलं आहे, ग्रासलेलं आहे. जर उद्या त्याने आपल्या विरुद्ध काही करण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याचा सर्वनाश काही क्षणातच करू शकू. अच्छा. तिसरी गोष्ट आणि ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे की जी आपल्याला मिर्झा राजांचा फार पुळका असतो खूप लोकांना, पण त्यांच्या मनात काय होतं तर ते त्याच्यामध्ये म्हणतात की शिवाजी महाराजांच्या पुंडाईसाठी म्हणजे बंडखोरीसाठी औरंगजेब बादशाह तुला जर त्यांना काही शिक्षा द्यायची असेल तर विजापूरचा हल्ला करून विजापूरची आदिलशाही संपवली की त्यांना दे. पूर्ण आधी फायदा करून घ्या आणि मग त्यांना द्या. आणि शिवाच्या हातून आदिलशाही संपवण्याशिवाय अजून ते काय चांगलं असेल असंही वर लिहिलंय. तर ह्याच्यातनं आपल्याला कळून येईल की कसे ते पूर्ण मानसिकरित्या गुलाम झालेले होते. त्यांचं होतं बादशाह हाच आमचा देव आणि तोच कसा त्याच्यासाठी त्याच्या चांगल्यासाठी किती झिजता येईल तेवढं झिजूया आणि त्यांचं काय ते भलं करूया. सो काही जण असं म्हणतात की हे 23 किल्ले पण दिले, त्याची नावं काहीतरी चुकीचीच दिली, मिर्झा राजा जयसिंगांना काय भौगोलिक ज्ञान नव्हतं, त्यांना कळलंच नाही वगैरे. तर असं नाहीये. अच्छा. 23 किल्ल्यांची यादी मिर्झा राजा जयसिंगांनी औरंगजेबाला पाठवली. त्याचं फरमान, हाताचा पंजा यायला लागतो ना त्याचा की बाबा हे फरमान आता मी मान्य केलंय, या सगळ्या स्पष्टीकरणासकट त्याने पाठवली होती. तर ह्या 23 किल्ल्यांपैकी ज्याला औरंगजेबाचं फरमान आलं त्याने 20 किल्ले असा उल्लेख केलाय. मग 3 किल्ले कुठे गायब झाले तर तुला कळेल की फक्त मिर्झा राजा जयसिंगांनीच ते योग्य काय म्हणतात भौगोलिक माहिती असते त्यानुसार दिलं नाही असं नाहीये. औरंगजेब सुद्धा दक्षिणेत होता त्यामुळे त्यालाही डिटेल्स माहिती होते, जेव्हा तो शहजादा होता तेव्हा. आणि त्यामुळे त्याला 20 किल्लेच का द्यायचे होते आणि 20 किल्ल्यांचीच नावं त्याने का लिहिली तर त्याच्यामध्ये पुरंदर, वज्रगड किंवा रुद्रमाळ आणि खडकाला हे तीनही पुरंदरच्याच विसिनिटी मधले होते, पुरंदरच्या जवळच होते. ते ऑलरेडी घेतलेत. ते त्याला ते तहामध्ये कुठे येतात, ते तर जिंकून घेतलेत आणि हे तर ऑफिशियल फरमान आहे.
सो ऑफिशियली परत पाठवताना औरंगजेबाने अक्षरशः त्याच्यामध्ये 20च किल्ले लिहिलेले आहेत. सो ह्या गोष्टीतनं आपल्याला कळून येतं की ना शिवाजी महाराजांनी ह्याच्यामध्ये काही फसवेगिरी केली, आणि ना फसवेगिरी केली असती तरी मिर्झा राजे किंवा औरंगजेब हे फसण्यातले होते. आणि मग ह्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज दिलेर खानाला भेटायला पण गेले, कारण मिर्झा राजे म्हणाले भेटून या त्याला. सभासदाने दिलेर खानाचं वर्णन खूप छान केलंय की म्हणजे दिलेर खान म्हणजे अंगाने मोठा, हत्तीच जणू किंवा त्याहूनही अधिक, हत्ती एवढाच हत्ती खातो तेवढंच खातो असं अजून वर्णन केलंय. आणि पुढे म्हटलंय जवळ जणू हिडिंब राक्षसच. सो असा तो दिलेर खान, आणि त्याचं फिजिकल पर्सनॅलिटीचं हे वर्णन केलेलं आहे. आणि मग सभासद पुढे म्हणतो की जसं मिर्झा राजे जयसिंगांकडनं शिवाजी महाराज येतात, शिवाजी महाराजांना जाताना मिर्झा राजे म्हणाले की दिलेर खानाला भेटायला जाताय, सांभाळून जा. तर शिवाजी महाराजांच्या तोंडची वाक्य आहेत की मी शिवाजी आहे, दिलेर खानाचा गुमान काय मानतो मी काय घाबरत नाही दिलेर खानाला, घाबरलं पाहिजे आपल्याला, शिवाजी महाराज भेटायला येणार. एक्झॅक्टली, हो, काय केलं तर अफजल खान लक्षात ठेवून त्यांनी घाबरायला पाहिजे. बट अशा रीतीने महाराज भेटायला गेले. सभासद बकरीत लिहिलंय की त्याने महाराजांना आलिंगन दिलं, त्याला घट्ट आवळून धरलं एका क्षणासाठी आणि सोडलं. आणि मग त्याने महाराजांचा पण गौरव केला, त्याने महाराजांना एक सजवलेला घोडा वगैरे गिफ्ट दिला. अशा प्रकारे महाराजांची ही 13 जूनला भेट झाली. 11 जून, 12 जून, 13 जून मिर्झा राजांबरोबर ते होते. परत निघाले महाराज आणि किरत सिंगाला कोंढाणा सिंहगड लगेच दिला रस्त्यामध्ये. आणि 15 जून पर्यंत संभाजी महाराज हे मिर्झा राजा जयसिंगांच्या छावणीत आले. अच्छा. सो अशा प्रकाराने हा आपल्याला पुरंदरचा तह सगळा दिसून येतो. आता हे जर आता समराईज करायचं असेल आपल्याला की ह्याच्यातनं काय महाराजांसाठी, आता तू ऑलरेडी हे थोडंसं आता सांगितलंस, पण इफ यू हॅव टू कन्क्लूड द तह फ्रॉम शिवाजी महाराज किंवा मराठ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तर तू कसा करशील? सगळ्या साईडने कन्क्लूड करतो. एक म्हणजे ना, मला खूप छान गोष्ट इन्शाय हफ्ता अंजुमन वाचताना कळली, ते म्हणजे प्रोफेशनल वागणं. तुम्ही एका ठिकाणी मॅनेजर असाल, मी पुन्हा पुन्हा मिर्झा राजांना मॅनेजर म्हणतो, मी त्यांना लीडर नाही म्हणत. कारण मॅनेजर तो असतो ज्याला अप्रेझल्स हवी असतात, प्रमोशन्स हवी असतात. मिर्झा राजांच्या सगळ्या पत्रांमधनं त्यांचं प्रोफेशनलिझम दिसत असलं तरी त्यांची स्वतःची एक स्तुती दिसून येते, कारण त्यांनाही अप्रेझल हवंय ना. त्यांनी जे काही केले ते स्वतःचं कौतुक करून गोष्टी करून घेतल्या. बरोबर. त्यांचं प्रोफेशनलिझम बघता बघता पत्र कशी लिहावी ह्याचे ना मला 4-5 छान उदाहरणं दिसली, आणि ती मला व्ह्युअर्सना सांगायला खूप आवडेल की पत्र कशी लिहिलेत मिर्झा राजा जयसिंगांनी. पहिलं म्हणजे शत्रूला पत्र कसं लिहावं ते आपण मगाशी ऐकलं. शिवाजी महाराजांना अगदी धमकी वजा स्मार्टली पत्र लिहिले की मुघलांची फौज म्हणजे आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे, भले त्यांना नंतर दिवसा तारे दाखवले पुरंदरच्या खाली, पण पत्र लिहिताना असे आहेत, तू तुझ्या दर्याखोऱ्यांचा गुमान बाळगू नको, त्यांना सपाट करेल आमची शाही फौज वगैरे वगैरे, असं शत्रूला लिहिलेलं पत्र आहे. औरंगजेबाला पत्र जे लिहिले, औरंगजेबाने ना मिर्झा राजांना 8 दिवस रिपोर्ट पाठवायला उशीर झाला म्हणून जाब विचारला होता. तर असं म्हणजे 8 दिवस उशीर झाला, मी इतकी महत्वाची कामं करतोय, काय बोलतो तू, असं नाही केलंय त्यांनी. रिप्लाय करताना केलंय, त्यांची भाषा वाचली ना की तुला कळेल की किती विचार करून पत्र लिहितात ते. त्यांनी लिहिलंय की बादशाह सलामतांनी मला जाणीव करून दिली, आठवण करून दिली की मला 8 दिवस रिपोर्ट पाठवायला उशीर केलाय, हे तुम्ही चांगलं पकडलं, खूप चांगलं लक्षात आहे तुमच्या. पण औरंगजेब बादशहांना जर मला पत्र लिहायची असतील तर त्यासाठी खूप विचार करावा लागतो, त्यासाठी फोकस आणि एकांत लागतो. एवढी सगळी कामं चालू असताना ते करणं शक्य नाही. म्हणजे कसं दाखवून दिलं की एकतर तुम्ही हे पकडलं बरोबर आहे, दुसरं म्हणजे तुम्हाला पत्र लिहायचं तर डिटेलमध्ये लिहायला हवं ना, वेळ हवा. म्हणजे माझी कशी कामं चालू आहेत, मी कसं बिझी आहे हे चांगल्या शब्दांमध्ये लिहिलं. हा. आणि शेवटचं म्हणजे ही सगळी पत्र मी ज्यावेळेला पाठवतो त्यावेळेला मध्ये नैसर्गिक गोष्टीच्या होतात, पाऊस, पाणी, पूर, ह्याला तर कोणीच अडवू नाही शकत. त्यामुळे जर तुमच्यापर्यंत ते उशिरा पोहोचलं तर बादशाह सलामत यांचा दिल खूप मोठा आहे, त्यांनी विचार करून आमच्यासारख्यांना माफ करावं. अरे बाप रे, म्हणजे साखर गुळ लावून एकदम कसं पत्र हे लिहिलंय. तिसरं उदाहरण, त्यांच्याबरोबर जे हे लोक काम करत होते, दिलेर खान असेल, दाऊद खान असेल, ह्यांची बढती करण्यासाठीची पत्र मिर्झा राजा जयसिंगाने लिहिले. अच्छा, तो एक वेगळाच नमुना. एक्झॅक्टली. म्हणजे टीम बिल्डिंग, की माझ्या टीमला मोटिवेशन कसं द्यायचं, त्यांना त्याच्याने काय फायदे होतील आणि त्यांना कसं वर आणायचं माझ्या बरोबरच. कारण आता तुलाही माहिती असेल, आपण प्रोफेशनल लाईफमध्ये जगतो तर की तुम्ही तुमच्या सबऑर्डिनेट्सना वर आणलं की तुम्ही अजून वर जाता. बरोबर, अगदी बरोबर. सो ते लक्षात ठेवून त्यांनी तसे पत्र लिहिलेत. आणि चौथं म्हणजे जे आता तू गुळ पाणी वगैरे म्हणालास त्याच्या पुढे जाऊन लाळ घोटेपणा करणारं पत्र अक्षरशः मिर्झा राजांनी लिहिलंय. हे पत्र आत्ताच्या कदाचित प्रोफेशनल लाईफमध्ये आपल्याला कधीच लिहायची वेळ येणार नाही, कारण आता कोणी बादशाह आणि राजे नसतात.
पण त्यांचं पत्र आहे, ज्यावेळेला त्यांना हे सगळा पुरंदरचा तह झाला त्यावेळेला औरंगजेब बादशाहने त्यांना एक तलवार पाठवली रत्नजडीत. मग एक हत्ती आणि हत्तीणीची चांदीचे दागिने असणारी जोडी पाठवली आणि असं काय काय त्यांना बरीच गिफ्ट पाठवली. आपला एक अंगरखा वगैरे सुद्धा पाठवला, असं काय काय पाठवलं. तर त्याच्यावरती तुम्ही हे सगळं करून मला तुमच्या उपकारांखाली किती झुकवलेत असं लिहिणारं एक पत्र लिहिलंय. त्याच्यानंतर अरे अक्षरशः त्यांची ती शब्द आणि वाक्य वाचली ना की लाळ घोटेपणा, याशिवाय काही शब्दच येत नाही. त्यांनी लिहिलंय, बादशहाचा हा नोकर. आता खरं पाहता मिर्झा राजे जयसिंग हे बरेच मोठे आहेत, पण ते म्हणतात की बादशहाचा हा गुलाम हा बादशहांपासून लांब असला तरी मनाने त्यांच्या चरणाशीच असतो. बापरे. आणि बादशहांनी एवढी मोठी मला काय काय गोष्टी देऊन ह्या गुलामाला आकाशात नेऊन ठेवलंय. ह्या गुलामाकडनं बादशहांसाठी नेहमी चांगलीच कामं होत अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. यांनी हरभराच्या झाडावरच चालवलं. अगदी. सो कमिंग बॅक टू कन्क्लुजन, शिवाजी महाराजांकडनं जर आपण पाहिलं तर आपल्याला हे दिसून येईल की शिवाजी महाराजांनी हे नक्कीच पाहिलं की जर मी ह्या सेनेशी आता झुंज दिली तर माझा सर्वनाश अटळ आहे. मिर्झा राजा जयसिंगांनी माझी नाकेबंदी पूर्णपणे केलेली आहे. माझी प्रजा ही गेले 5-6 वर्ष गांजतीये. त्यांना गुलाम म्हणून पकडून नेलं जातंय, त्यांची शेतं जाळली जात आहेत, त्यांची गुरंढोरं उचलून नेली जात आहेत. अशा वेळेला त्यांना एक शांतता हवे आणि सिर सलामत तो पगडी 50. मी आज जर स्वतःला वाचवून घेतलं तर उद्या 50 पगड्या घालू शकेन मी. आज माझं डोकं माझ्या खांद्यावर राहिलं पाहिजे. लढेंगे तो बचेंगे तो और भी लढेंगे. एक्झॅक्टली. सो तशा प्रकाराने शिवाजी महाराजांनी हा तह केला. या तहामध्ये या 3 दिवसामध्ये शिवाजी महाराजांनी टोटली ही टर्न द टेबल्स. त्यांनी 4 लाख होनांचा आपला प्रदेश देतोय असं दाखवून अजून 5 लाख होनांचा प्रदेश सुद्धा आपल्याला कसा मिळेल ते दाखवलं. खंडण्यांचा इतिहास त्यांना माहिती होता. आदिलशाह, कुतुबशाह यांनी कधीच सांगितलं होतं की ते मुघलांना खंडण्या देतील, ते कधीच द्यायचे नाहीत वेळेवरती. तेच महाराजांनाही करता आलं असतं. आणि शेवटी संभाजी महाराजांना मनसबदारी देऊन पुन्हा एकदा एका दगडात 2 पक्षी मारले. स्वतः ते बादशाही सेवेपासून लांब राहिले. पत्रात लिहायला काय जातं रे, मी बादशहाचा सेवक आहे, नोकर आहे, इमानदार चाकर आहे, हे पत्रात लिहिल्याने काही फरक नाही पडत. वागणुकीतनं दिसत नाही. आणि प्रत्यक्षात महाराजांना कलमामध्ये लिहिलेलं आहे की त्यांना इतर राजा महाराजांप्रमाणे कधीही दरबारात उपस्थित राहणं गरजेचं नाहीये. प्रश्न संपला. म्हणजे तुम्ही चाकर नाहीच आहात. तुम्ही काही म्हणा तिकडे तुमच्या नावावरती की शिवाजी महाराज आमचा चाकर आहे वगैरे, मी नाहीच आहे, ऑफिशियली नाहीच आहे. आणि संभाजी महाराजांच्या नावाने 50,000 मनसबदारी घेतल्यामुळे उद्या जर काही सैनिकी चॅलेंजेस आले तर महाराजांना त्याचा फायदा होईल. सो अशा सगळ्या पद्धतीने आपल्याला हे दिसून येतं की शिवाजी महाराजांनी खूप विचार करून हा पुरंदरचा तह केला. हा तह केल्यामुळे हा सगळा 9 लाखांचा प्रदेश शिवाजी महाराजांना देता यावा यासाठी बादशहाची मानसिक तयारी, बादशहाची संपूर्ण तयारी करण्यासाठी मग मिर्झा राजांनी सांगितलं की तुम्ही आग्र्याला जाऊन औरंगजेबाला भेटा, कळू दे त्याला कोण आहे शिवाजी, त्याला एवढा प्रदेश द्यायचा का नाही द्यायचा. आणि मला असं वाटतं ओव्हरऑल इन्शाय हफ्ता अंजुमन मधली पत्र वाचताना की मिर्झा राजा जयसिंगांच्या त्यांनी एका ठिकाणी ना इनडायरेक्टली शिवाजी महाराजांचं कौतुक केलंय. त्यांनी सांगितलंय की दख्खनमध्ये बाकीच्या लोकांची झुंज देणारा अजून कोणी असा माणूसच नाही. म्हणजे त्यांना हे सुचवायचं होतं की दख्खनमध्ये मुघलांच्या बाजूने एक असा माणूस उभा करायचा दख्खनचाच आहे आणि तो ह्या लोकांवरती लक्ष ठेवेल. सो त्यांच्या डोक्यात हे असावं की शिवाजी महाराजांना उद्या दख्खनचा एक मोठा सुभेदार मुघलांच्या बाजूने करायचं, जो आदिलशाह आणि कुतुबशहावरती लक्ष ठेवेल आणि तो त्यांच्याच तोडीचा एक मोठा सरदार ठरेल. आणि ह्यासाठी त्यांना आग्र्याला पाठवलं. आग्र्याला काय झालं हे आपल्याला आता सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मग आग्र्यावरनं सुटून आल्यानंतर मग अखेर मिर्झा राजा जयसिंगांचे जे शेवटचे दिवस आहेत ते फारच वाईट आहेत. पुन्हा इन्शाय हफ्ता अंजुमन मध्ये 2 पत्र आपल्याला दिसतात. खरं 3 पत्र आपल्याला दिसतात. एका पत्रातनं मिर्झा राजा आपली पूर्णपणे नीतिमत्ता गमावलेली दिसतात, ज्यामध्ये ते औरंगजेबाला म्हणजे जाफर खानाला पत्र लिहून कळवतात की मी आदिलशाही, कुतुबशाही आणि शिवाजी महाराज यांच्या विरुद्ध गेले 1-2 वर्ष इथे झटतो आहे आणि ते मी तसंच चालू ठेवेन. मला काही करून शिवाजी महाराजांनी एकदा भेटायला यावं अशी माझी इच्छा आहे. ते एकदा मला भेटायला आले की माझी माणसं वेळ बघून त्यांचा सर्वनाश करतील. सो इथे पूर्णपणे नीतिमत्ता ढासळलेले मिर्झा राजे जयसिंग आपल्या डेस्परेट मिर्झा राजे जयसिंग दिसतात, ज्यांना काही करून आपलं नाव वर आणायचंय. सो ह्याच्यातनं आपल्याला दिसून येतं की सुरुवातीपासून दिसणारी ही मिर्झा राजांची लॉयल्टी नाहीये. मिर्झा राजे हे फक्त आपल्या स्वार्थाशी लॉयल होते. सो तो स्वार्थ मिळवण्यासाठी पुन्हा त्यांची ही धडपड होती. त्यांचा मुलगा किरत सिंग ह्याचं शिवाजी महाराजांच्या मुलीशी लग्न लावायचंय असा बहाणा करून त्यात त्यांनी शिवाजी महाराजांना खालच्या जातीचा असंही म्हटलेलं आहे. शिवाजी महाराजांची मुलगी पकडली गेली तर मी माझ्या जनानखान्यात सुद्धा तिला ठेवणार नाही.
पण तो इतक्या खालच्या जातीचा आहे, आणि हे मिर्झा राजांचे शब्द आहेत, हे माझे शब्द नाहीत, की मी माझ्या मुलाचं लग्न त्याच्या मुलीशी लावणार आहे म्हटल्यानंतर तो खूप खुश होईल आणि मला भेटायला येईल, आणि मग अशा वेळेला मी त्याचा सर्वनाश करेन. आणि ह्याच्याशिवाय हफ्ते अंजुमन मधलं त्यांच्या मुलाबद्दलचं पत्र आहे. रामसिंग त्यांना विचारेन असं झाला. रामसिंगाबद्दल आपण आग्र्याहून सुटकेमध्ये बरंच ऐकलेलं आहे की त्याने तिथे बरीच मदत महाराजाने केली होती, पण त्याचा कारभारही काहीसा ढिसाळ होता. तो कसा ढिसाळ होता हे मिर्झा राजांच्या पत्रामधून दिसून येतं. त्यांनी रामसिंगला एक पत्र लिहिलंय असंच उदास होऊन, आणि ते त्याला म्हणतात की अरे रामसिंग, मी तुला इतकी पत्र लिहितो, त्याची उत्तरं द्यायच्या आधी तू शिकाऱ्या स्वाऱ्यांवरती असतोस, म्हणजे तू टाइमपास करण्यामध्ये तुझा वेळ घालवतोस. मी तुला ज्या वेळेला रिप्लाय करायला सांगतो त्याला तुझ्याकडनं दरवेळेला 2-3 मुद्दे राहतात, म्हणजे तुझं कामामध्ये काम पे ध्यान नाहीये, माझ्यासारखं तुझं काम चांगलं नाहीये, तुझं लक्ष नाहीये. आणि तिथे मी तुला का ठेवलंय, तर तिथे माझ्याबद्दल काय बोलतायत त्या गोष्टी तुला सांगायला ठेवलंय, ते तू काहीच करत नाही. असे हताश झालेले मिर्झा राजे दिसतात. दुसऱ्या पत्रातनं ते सांगतात की आता म्हणजे माझा शेवटचा काळ जवळ आलाय, शेवटच्या काळामध्ये माझी व्हायची तेवढी बदनामी झाली, रामसिंग माझ्या प्रश्नांची काही उत्तरं देत नाही, असं एक हताश झालेला अजून एक मिर्झा. सो आपल्याला कळून येतं की हळूहळू आता मिर्झा राजांचा एंड जवळ आलाय, आणि मग अखेर औरंगजेबाने डाव साधला आणि उदयराज मुन्शीकडनं मिर्झा राजांना विषबाधा करून त्यांना मारलं. लॉयल्टीचं ह्यांना बक्षीस मिळालं. सो हिंदू धर्मामध्ये जे कर्म, तुमची कर्माची फळं तुम्हाला मिळतात, ती हळूहळू त्यांना याच आयुष्यात मिळाली. नाही, खरंच खूप सुंदर. म्हणजे पुरंदरच्या त्या तहाचे वेगवेगळे अँगल्स, आज तुझे जे डॉक्युमेंट्स जसं की इन्शा हफ्ता अंजुमन, ह्यातले सगळे जे पत्र तू वाचून आम्हाला एक वेगळ्या अँगलनी, जसं आपण आग्र्यावरनं सुटका राजस्थानी रेकॉर्ड्स मधनं पाहिलं, तसं आज आपण मिर्झा राजा जयसिंग यांच्या डॉक्युमेंट्स मधनं आपण हा पूर्णतः पाहिला. तर आज मला आणि आपल्या सर्व व्ह्युअर्सला तू हे सगळे इतकं छान सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझे. आणि जे ऑडियन्स आज आपल्याबरोबर एक शेवटपर्यंत आहेत, मी त्यांना विनंती करतो की जर तुमच्या पण आयुष्यातला कुठला लो पॉईंट असेल तर तुम्ही तर त्याला कसं हँडल केलं, शिवाजी महाराजांचा इन्फ्लुएन्स त्याच्यावर होता का, की तुम्ही त्याच्यातनं मग नंतर एका फिनिक्स पक्षासारखे नंतर परत वर उभे राहिलात, तर हे आम्हाला कमेंट्स मधून जरूर कळवा. तुम्ही सगळ्यांनी हा एपिसोड आमच्या बरोबर बघितल्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.